स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, तसेच सेवानिवृत्त IAS अधिकारी सन्माननीय महेश झगडे सर यांचं व्यासपीठावरती आगमन होतं आहे. मी निमंत्रित पाहुण्यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करावं. समय सूचकता पाहता दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. संबंधित आदरणीय राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, तसेच सेवानिवृत्त IAS अधिकारी महेश झगडे सर, शैलेश पगारिया सर, महेश बडे सर, किरण निंबोरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम शुभ दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. वास्तव, भवितव्य आणि दिशा ही थीम आणि आजचा हा विद्यार्थी यांच्यामधील एक विद्यार्थी व्यासपीठावरती यायचा आहे. एक विद्यार्थिनी असतील तर त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आरम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानानं होत असलेला आजचा हा संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, मामांनी या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खरं तर अनेक निर्णय घेतले आहेत. जवळपास 12-13 निर्णय आहेत. वेळेच्या अभावी मी ते निर्णय वाचत नाही, पण दत्तात्रय भरणे मामा, दत्तात्रय भरणे साहेब, मामा साहेब आणि मामा त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणूनच आपुलकीचा आणि मामा शब्दात जेवढी ताकद आहे तेवढी साहेब आणि या बाकीच्या कोणत्याही शब्दामध्ये ताकद असणार नाही याची जाणीव ठेवूनच आदरणीय मामा, आपण अनेक निर्णय, मी आताच म्हटलो की 14-15 निर्णय आपण या विद्यार्थ्यांसाठी घेतले. ते निर्णय वाचण्यात मी वेळ अजिबात वाया घालवणार नाही. पण गेले पाऊण तास विद्यार्थी इथं आपली वाट बघत उपस्थित आहेत. तसेच अनेक विद्यार्थी वास्तव कट्टा या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ, हा कार्यक्रम ऑनलाईन पाहत आहेत. तर गेले 4-5 खरं तर दिव्यत्वाची जे प्रचिती ते मी विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की सन्माननीय अधिकारी उभारलेले आहेत, जे विद्यार्थी बसलेले त्यांनी अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा द्यावी ही सर्वांना विनंती करतो. दिव्यत्वाची जेते प्रचिती तेते कर आमुचे जुळती. आणि मामा, आपली जी दिव्यत्वाची प्रचिती आहे ती आम्ही सर्वांनी अनुभवलेली आहे. म्हणूनच इथे उपस्थित राहून तसेच लाईव्ह हा कार्यक्रम पाहून आमचे कर आपल्याशी जुळलेले आहेत. आम्ही आपल्यासोबत चालतो आहोत. आज माझे सर्व सहकारी मित्र तुमच्याशी संवाद साधायला या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण द्याल, विद्यार्थ्यांच्या या भावना समजून राज्य सरकार दरबारी त्यांचे नेतृत्व कराल अशी मनापासूनची इच्छा व्यक्त करतो. आणि आरम फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय शैलेश पगारिया सर यांना विनंती करतो की आदरणीय मामांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. सार्वजनिक बांधकाम, मृदा जलसंधारण, वने पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय व सामान्य प्रशासन, महाराष्ट्र राज्यमंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे यांचं सन्माननीय शैलेश पगारिया सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच माजी सेवानिवृत्त IAS अधिकारी सन्माननीय महेश झगडे सरांनी मोठं काम सरांचं या ठिकाणी आहे. गेले 37 वर्षात एक अद्भुत आणि समृद्ध करणारा प्रवास सन्माननीय सरांचा आहे. मी महेश झगडे सरांचं स्वागत करण्याची विनंती सन्माननीय शैलेश पगारिया सरांना या ठिकाणी करतो. तसेच आरम फाउंडेशनचे सन्माननीय शैलेश पगारिया सर यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती महेश बडे सर आणि किरण निंबोरे सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय शैलेश पगारिया सरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. यस 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 यस
खरं तर मामा आजच्या कार्यक्रमाची थीम राज्य शासनाची पारदर्शक नोकर भरती, रिक्त जागा व नवीन पदभरती याबाबत भूमिका काय, ही थीम डोळ्यासमोर ठेवून आजचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय शैलेश पगारिया सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार। आरम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा संवाद कार्यक्रमाचा तिसरा कार्यक्रम आहे। पहिला कार्यक्रम जो घेतला होता तो प्रवीण दीक्षित सरांचा होता, दुसरा कार्यक्रम जो होता तो मेश्राम सरांचा होता आणि आजच्या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तामा भरणे साहेब, सामान्य प्रशासनाचा ज्यांच्याकडे कारभार आहे, आणि महेश जगडे साहेब प्रधान सचिव, माजी प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, यांच्या उपस्थितीत हा आज पार पडतोय, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। आरम फाउंडेशन गेली 5 वर्ष एज्युकेशन फील्ड तथा सोशल कामात बरीचशी अग्रेसर आहेत। त्यात विविध उपक्रम चालवतो, दिव्यांग पुरस्कार असतील किंवा काश्मीर फेस्टिवल असतील, कारगिल महोत्सव असेल, कारगिल मॅरेथॉन, सरस संस्थेबरोबर असोसिएट आहे। आणि आत्ताच नव्याने महेश बडे सर व किरण निंबोरे सर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला की असं विद्यार्थ्यांच्या बऱ्याच अडचणी असतात, तर त्या अडचणीच्या कशा सोडवायच्या, तर आपण म्हणलं की एक संवाद कार्यक्रम करावा। तर लगेच मी त्याला हो म्हटलं आणि ही परंपरा अशीच चालू ठेवू, जोपर्यंत दर महिन्याला एक कार्यक्रम घ्यायचा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा काही अडचणी असतील शासन स्तरावर त्या कशा स्मूथली सोडवल्या जातील ह्याच्यावर त्याच्याचा भर द्यायचा। नंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन कसे मिळावे, नवीन पदभरती मधील पारदर्शकता, रिक्त जागा याबाबत राज्य शासनाची भूमिका काय, अशा विविध विषयांच्या अनुषंगाने संवाद या कार्यक्रमातून उलगडा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होणार आहे। सर्व मान्यवरांचे मी परत एकदा स्वागत करतो आणि उपस्थित असलेले विद्यार्थी व नव्याने निवड झालेले अधिकारी यांचे देखील मी स्वागत या ठिकाणी करतो। गेल्या 7 वर्षापासून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किरण निंबोरे सर आणि महेश बडे सर आणि त्यांचे सहकारी मित्र सगळे शासन दरबारी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वारंवार पाठपुरावा करतात असून बरेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तसेच ते आज देखील ते करत आहेत। तसेच वास्तव कट्टाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी या वास्तव कट्ट्याची मुळात स्थापना झाली। राज्य शासनातील विविध पदावरील अधिकारी यांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले जाते आणि याचा फायदा या विद्यार्थ्यांना होत आहे। आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद पगारिया सर। खरं तर खूप घाई गडबडीत हा कार्यक्रम होतोय। मग गेले 1 तास झालं विद्यार्थी आपली वाट पाहत आहेत, लाईव्ह पाहत आहेत, त्यांच्यासाठी वेळ हा द्यावाच लागेल आणि आम्ही हक्कानं आज सांगणार आहे की आम्हाला वेळ पाहिजे म्हणजे पाहिजे। कितीही पुढे कार्यक्रम असला तरी पुढील 1 तास 1.5 तास जो काय असेल, आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हे आपण ऐकून घेतलेच पाहिजेत आणि तेवढा आमचा अधिकार मामा म्हणून आपल्यावरती आहे। मी यानंतर महेश जगडे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। थँक्यू। महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन आणि अनेक बऱ्याच विभागांचे राज्यमंत्री सन्माननीय भरणे मामाजी, आता तुम्ही मामा म्हणायला सांगितलं त्यामुळे, आणि तुम्हाला नेहमीच वेळ देणारे, मला नाही वाटत इतका वेळ कुठल्या मंत्र्याने दिला असेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की एक मंत्री बोलतात। शैलेशजी, पगारिया, महेश आणि आपण सर्वच ही एक फॅमिली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फार औपचारिकता असं ठेवायचं काही कारण नाही आहे। आणि आपण ज्या पद्धतीने हे करतात मला वाटतं इतर कुठल्याही महाराष्ट्रातल्या शहरामध्ये असं होत नसावं, हे इथे होतं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला जे आहे तोंड फुटतं आणि मग शासन त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करता। बरेचसे निर्णय आज घेतले असं सांगण्यात आलं होतं, ते निर्णय घेतले आणि
भरणे मामांनी, सन्माननीय भरणे मामांनी मग त्याच्यावरती खूप मोठं काम केलेलं आहे, हे निश्चित आहे. आता एखादा माणूस काम करतो म्हटल्यानंतर आपण नेहमीच त्याच्या मागे लागतो, ते मुलं त्यांच्या मागे लागतं. त्यामुळे त्यांच्या वतीने मी आपली माफी मागतो की ते आपलेच आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्या मागे लागतील. मी खरं म्हणजे की आपल्या प्रश्नांना जास्त उत्तरं देईल, पण आता सन्माननीय मंत्री महोदय ते असल्यामुळे एक सांगू इच्छितो की काय प्रक्रिया काय असावी आणि काय असावं. मला किती 10 मिनिट का 5 मिनिट किती आहे, किती नाही असं नाही. एक आहे की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, आज काय तुमच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम नाही. आपल्याला कसं आहे की पदे रिक्त कशी आहेत ते कशी भरवायची आणि त्याची प्रक्रिया लवकर कसं संपायची याच्याबद्दल आपण जास्त बोलणार आहोत. पण मी पुन्हा एकदा सांगेन आणि मी वारंवार सांगतो आणि मी वारंवार सांगत राहील की स्पर्धा परीक्षा हा प्लॅन बी ठेवा. प्लॅन हे इतर काहीतरी आहे. आणि त्याच्यावरती मग मला समाज माध्यमावरती बरेचसे लोक ट्रोल करतात, अरे तुला बरं झालं, तू रिटायर झाला, तुला असं बोलायला काय होतं वगैरे, असं ते होतं. पण माझाही प्लॅन हा जो होता तो बीच होता स्पर्धा परीक्षा. माझा प्लॅन हे पहिला शेती होता. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातला आहे. माझ्याकडे 7 वेगळे जॉब्स होते. 7 आमच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती, जॉब खूप मिळायचे आणि 7 असे माझ्याकडे हे होते, जॉबचे ऑफर लेटर होते आणि त्याच्यानंतर मग स्पर्धा परीक्षा. त्यामुळे मी नुसतंच बोलतो असं नाही आहे, मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून सांगतो. त्यामुळे तुम्ही हे करा. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या समाज माध्यमावरती केवळ एक स्क्रीन समोर दिसला, 2 बोटं असली, त्याच्यावरती काहीतरी कॉमेंट करायचे आणि झाला मग, असं इतकं ते उथळ असता कामा नये. एक आहे की मी तुम्हाला एक त्याची पार्श्वभूमी देतो की हे मी असं का म्हणतो आहे की शासनाची कामं म्हणजे आता सध्या संख्या आहे नोकरांची, ती दरवर्षी कमी होत जाईल, संकुचित होत जाईल. तुम्ही जर फ्रान्समध्ये बघितलं, प्रगत देश जर बघितले, तर आपल्याकडे जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी यंत्रणा असते. जिल्हाधिकारी, सुप्रिटेंडंट पोलीस, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, अमुक तमुक तमुक असे हजारो लोक असतात. फ्रान्समध्ये फक्त 4 लोक हे सगळं त्यांचा व्यवसाय हे सगळं बघतात. त्यामुळे जसं आपण आधुनिकतेकडे जाऊ तसा शासनाची यंत्रणा कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे की हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे आहे. तसंही जे नोकऱ्या आहेत त्याच्या फक्त 2.7% किंवा 2.8%च नोकऱ्या ह्या शासनामध्ये आहेत, बाकीच्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये आहेत. आणि ऑर्गनाईज आणि शासन मिळून फक्त 4 ते 5% नोकऱ्या आहेत. 95% नोकऱ्या ह्या खाजगी क्षेत्रात किंवा अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये आहेत. त्यामुळे फार छोटंसं असं आहे, फार कॉम्पिटिशन आहे. पण एक याची महत्त्व याचं असं आहे की स्पर्धा परीक्षेतून येणारे जे उमेदवार असतात ते राज्य शकट चालवायला मदत करतात. राज्य चालवलं जातं हे लोकप्रतिनिधीकडूनच चालवलं जातं, पण त्यांना मदत करणारी यंत्रणा म्हणून हे असते आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग असतो. तुम्हाला नोकरी मिळते, पण तुमच्या हातून काहीतरी चांगलं पण काम होऊ शकतं, जे खाजगी क्षेत्रामध्ये चांगलं होतंच पण थोडंसं सीमित असतं की आपला काम आणि पगार, इथे पगाराच्या पलीकडे तुम्ही लोकांची सेवा करत असता. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी परत सांगण्याची गरज नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे 17, 18, 19 लाख काही कर्मचारी अधिकारी असतील, मला माहीत नाही सध्याची संख्या, पण ती आहे. मला वाटतं साहेब आपण आता पुन्हा एकदा खात्यांना आढावा घ्यायला सांगितला पाहिजे की तुमच्याकडे किती संख्या ही जी आहे ती सँक्शन स्ट्रेंथ आहे ही. आणि बऱ्याच ठिकाणी आपण जर मागितली तर 4-4 महिने 1 वर्ष ते मिळणार नाही. खरं म्हणजे हे चुकीचं आहे. ज्याच्यासाठी पगार निघतो, पगाराची तरतूद केली जाते, ते तर 1-2 तासामध्ये ती माहिती मिळायला पाहिजे, पण तशी ती माहिती मिळत नाही आहे. मला वाटतं की सामान्य प्रशासन विभागाने आणि सर्व सचिवांनी मिळून याच्यामध्ये की त्यांच्या खात्यामध्ये किती पदांची निर्मिती झालेली आहे, हे केवळ स्पर्धा परीक्षेमधून नाही, सगळंच. कारण हा शेवटी प्रश्न कुठला येतो की बेरोजगारीचा मुद्दा येतो आहे. देशामध्ये असं सांगितलं जातं की आता सध्या 12 ते 13 लाख कर्मचाऱ्यांचे पद हे रिक्त आहेत आणि तेवढा रोजगार ताबडतोब मिळू शकतो अशी परिस्थिती असं सांगितलं जातं. खरा आकडा किती माहिती नाही आहे, पण महाराष्ट्राचा किती असेल आकडा ते आपल्याला माहिती नाही आहे. कारण पदांची संख्या किती, रिक्त किती हे हे माहिती पडत नाहीत. मी अशी एक सूचना केली होती की दरवर्षी ही जी पदांची संख्या आहे प्रत्येक आमदार निहाय त्या आमदारांना त्यांच्या तालुक्यामध्ये किती पदं निर्मित आहेत आणि त्यापैकी किती भरली गेली सगळ्या खात्याची, याचं खरं म्हणजे शासनाने दिलं पाहिजे की प्रत्येक आमदार 288 आमदारांना की राज्यामध्ये किती आहेत. आणि मग त्यांना समजेल की माझ्याकडे जे पदं आहेत, समजा 5000 पदं असतील, पण त्याच्यामध्ये भरलेली 3500च आहेत. मग प्रशासन कसं चालवायचं, तालुक्याचा विकास कसा व्हायचा, या दृष्टीने त्याकडे पाहिलं पाहिजे, नाही की नुसता बेरोजगारीचा. आणि दरवर्षी मग
बजेटमध्ये ज्यावेळेस जसं आपण सगळीच माहिती देतो तशी राज्यातली किती पदं निर्मिती झालेली आहे आणि किती पदं तुम्ही भरलेली नाही आहेत आणि मग भरण्यासाठीची प्रक्रिया पुढे होईल. पण हा आकडा राज्य शासनाने अतिशय पारदर्शकपणे विधानमंडळामध्ये मांडला पाहिजे आणि प्रत्येक आमदाराला तो दिला पाहिजे. त्याशिवाय मला वाटतं हे होणार नाही. अन्यथा हे जे काही चाललेलं आहे की विद्यार्थी मागणी करतात, उमेदवार मागणी करतात आणि मग ते चालू राहतं. दुसरी गोष्ट, मी सुद्धा प्रधान सचिव होतो आणि तोही सामान्य प्रशासन विभागामध्येच होतो आणि हाय पॉवर्ड कमिटीचा मी एक सदस्य होतो. तिथे झालं काय की आता जसं आधुनिकतेकडे आपण चालतो तसं बऱ्याच वेळेस दोन गोष्टी होतात. एक तर आधुनिकता असल्यामुळे कॉम्प्युटेशन आलं, सॉफ्टवेअर आलं, अमुक आलं, त्यामुळे पदं कमी करणे त्या कारणासाठी. दुसरं, केंद्र शासनापासून राज्य शासनापासून स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत एक मोठा रोग लागलेला आहे आणि तो रोग असा आहे की खाजगीकरणाचा. अतिशय आंधळेपणाने खाजगीकरण चाललेलं आहे. मग ते खाजगीकरण झाल्यानंतर कोणीतरी तो टेंडर भरणारा तो असतोच, कोणाला तरी कामाला लावतो, पण मग तो तात्पुरते कामाला लावतो. मला असं वाटतं की कुठेतरी खाजगीकरणाचं हे जे वारं आहे ते 1970-80च्या दशकात आलं, पण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. विनाकारणच जिथे नाही तिथे. मी ते एके वेळेस असं ट्विट केलं होतं पुणे महानगरपालिकेच्या किंवा महापौर पद आणि आयुक्त पदच खाजगीकरणातून हे करा ना, मग तुम्ही त्यांना चालवायला द्या, महापालिका तशी चालवायला द्या. हे अशी परिस्थिती नको. त्यामुळे एक तर हे आधुनिकीकरणामुळे जे पदं कमी होत आहेत आणि खाजगीकरणामुळे पदं कमी होत आहेत, हे पदं कमी केली गेली पाहिजेत. ही प्रक्रिया कमी केली पाहिजे. आणि मग तसा सगळा लेखाजोखा मांडल्यानंतर मग कदाचित असं चित्र महाराष्ट्र येईल की काही पदांची खरंच आवश्यकता नाही आहे, मग ते पदं तुम्ही रद्द करा. पण जे पदं ठेवणार ते 100% पदं दरवर्षी भरले जातीलच, अशा पद्धतीचं राज्य शासनाचं धोरण असलं पाहिजे, महापालिकांचं धोरण असलं पाहिजे, जिल्हा परिषदांचं धोरण असलं पाहिजे. आणि मग किती टक्के पदं भरली गेलेली नाहीत हे जनतेला दरवर्षी बजेटच्या अंदाजपत्रकीय ते सांगत होतो की आपल्याला काही पदं रद्द करायची असेल तर ते करावेत, काही हरकत नाही आहे. आता पदं भरली जाऊ देत नाहीत, कॉन्ट्रॅक्टवरती भरले लागतात. आणि सामान्य प्रशासनाचा माझी प्रधान सचिव म्हणून सांगतो की सगळ्या सचिवांचं म्हणणं असतं की पदभरतीवरती बंदी आणावी, स्थगिती आणावी आणि नंतर मग एक एक करून त्यांना मंजुरी द्यावी. हे चाललेलं असतं. हे करण्याचं कारण असं आहे की चुकीचं आहे का? हे अजिबात चुकीचं नाही आहे. राज्यापुढे जे निधी जमा होतो कराच्या रूपातून तो कमी असतो आणि त्यामुळे पगारावरती भरमसाठ पैसा होऊन मग विकास कामावरती पैसा पुरणार नाही, असं एक ते होतं. पण मला वाटतं की याचा कुठेतरी काही झालं की पैसा कमी पडला शासनाकडे की पदभरतीवरती बंदी आणणे हे एक आपल्याकडे झालेलं आहे आणि आहे गरजेचं आहे. पण कुठेतरी हे थांबवलं पाहिजे की पदांनासुद्धा, नाही तर मग आपण ज्याच्यासाठी ही शासन व्यवस्था तयार केलेली आहे तिथे लोकच नाही आहेत, मग आपण ते पदं कायमस्वरूपी बंद तरी करावीत. पण नुसतेच पदं आहेत कागदावरती आणि भरायची नाही आहेत कारण पैसा नाही आहे, असं होता कामा नये. कुठेतरी हे धोरण हे निश्चित केलं पाहिजे. पुढची गोष्ट अशी आहे की हे पदं भरण्याच्या बाबतीतली प्रक्रिया जी आहे ती दरवर्षी मी मागे प्रपोज केलं होतं की, आणि तसा शासनाचा GR पण आहे की सप्टेंबरमध्ये सर्व सचिवांनी त्यांच्या खात्यामध्ये आढावा घ्यायचा की पुढच्या वर्षी कुठली पदं रिक्त होणार आहेत, कोणी निवृत्त होणार असेल, कशामुळे काय होणार असेल, ते संपूर्ण पदांचे रिक्त होणाऱ्या पदांच्यासाठी रिक्रुटमेंट करायचं, प्रमोशन करून द्यायचं आणि पुढच्या वर्षी ती पदं जसे जसे रिक्त होत जातील तसे तसे ते भरायची आहेत. म्हणजे तिथे एकही दिवस पद रिक्त राहू नये अशा पद्धतीचं शासन धोरण आहे. मला वाटतं की हे शासन धोरणाच्या प्रमाणे जे सचिव काम करत नसतील त्यांच्याविरुद्ध कधीतरी कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आता आम्हा लोकांना तुम्ही फार डोक्यावर बसून ठेवलेलं आहे. कधीतरी या प्रशासकीय यंत्रणेकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आणि याच्यावरती मी एका वर्तमानपत्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना 2 वर्षापूर्वी जाहीर पत्र लिहिलं होतं की त्यांनी हे जरा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे नुसतेच आपले शायनिंग करतात ते चांदी नाही आहे, ते आपलं तकलादू ॲल्युमिनियम आहे, या शब्दात मी लिहिलं. तर तुम्ही जरा थोडंसं हे केलं पाहिजे. त्यामुळे जे अधिकारी या पद्धतीने जर रिक्रुटमेंट करत नसतील, बंदी असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना किंवा वित्त विभागाला समजावून सांगावं की हे आम्हाला कशासाठी भरायचं आहे. आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की कोविड आला आणि नंतर समजले की राज्यातील 66% पदं वर्षानुवर्षे, म्हणजे की या शासनामध्ये नाही, वर्षानुवर्षे रिक्त आहेत. पुणे महानगरपालिकेचे 55% हेल्थ डिपार्टमेंटची पदं रिक्त आहेत. तुम्हाला पुणे महानगरपालिकेला मुख्य आरोग्य अधिकारी 2012पासून भरलेलाच नाही आहे. हे मला वाटतं की आंधळं दळतं आहे आणि कुत्रपीठ खाते असा प्रकार आहे. तर हे सगळ्या खात्यामध्ये आहे. आणि मागे मी जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे
सगळे तुमचे इंजिनिअरिंगचे जे पदं आहेत ते सगळे रिक्त आहेत. फक्त 2 डेप्युटी इंजिनियर संपूर्ण जिल्हा परिषद चालवत आहेत. आता हे एक उदाहरण म्हणून झालं त्यामुळे की सर्व सचिवांनी त्यांच्याकडे पदाच्यासाठी 1 वर्ष अगोदर हे तुमच्या महाराष्ट्र सेवा आयोग किंवा जी काही यंत्रणा राज्य शासन करेल त्यांच्याकडे द्यावेत आणि ते तयार शेल्फवरती ठेवणं त्याला म्हणतात. अधिकारी निवडून शेल्फवर ठेवायचे आणि जसे जसे ते पद रिक्त होतील तसे करायचे. तिसरी गोष्ट अशी आहे की रिक्रुटमेंटची पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम केलेलं आहे फील्डमध्ये ज्युनियर असताना 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी अशी कधी तक्रार नसायच्या की हा पेपर फुटला आणि त्याचं अमुक झालं आणि त्याच्यावरती FIR झालं आणि हे झालं, असं कधीही नव्हतं. मी जिल्हाधिकारी असताना 2004मध्ये पहाटे 4 वाजता प्रश्नपत्रिका काढली. त्याच्यामध्ये तिथल्या तिथे तपासून घेतल्या क्लासमध्ये आणि रात्री 1:30-2पर्यंत रिझल्ट लावला, इंटरव्ह्यू घेऊन सगळं. आणि कॉम्प्युटरचं त्यावेळेस काही नव्हतं. मग हे आत्ता का होऊ नये, खरं म्हणजे कॉम्प्युटर झाल्यानंतर ते अजूनही जास्त निकोप व्हायला पाहिजे होतं, तसं होत नाही. त्याच्यामध्ये बाकीच्या भरपूर गोष्टी असतात, ते जाहीर काय बोलायची काही गरज नाही, पण भरपूर गोष्टी आलेल्या आहेत. मला असं सांगायचं आहे की ही जी सगळी यंत्रणा आहे ती केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जर दिली आणि त्यांच्या जर ते सक्षम केलं त्यांना, तर सक्षम करायला काय नवीन पैसा लागणार आहे का? नाही. ज्या पद्धतीने खाजगी लोकांच्याकडून आपण हे करतो, त्यांना पैसा, ते काय फुकट करत नाहीत खाजगी लोक, जे काही कंपन्या जे करतात ते त्यांनाही पैसाच लागतो. तोच पैसा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिला, त्यांचा स्टाफ वाढवला, त्यांचे काही वेगवेगळे सेंटर्स तयार केले, राज्यामध्ये विभागीय सेंटर्स तयार केले. मला वाटतं की हा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो आणि याच्यासाठी जास्त पैशाची आवश्यकता असणार नाही. आपल्याकडे आता झालं आहे काय, आणि याला मी राज्यकर्त्यांना म्हणजे राजकीय नेतृत्वाला खरं दोष देणार नाही. राजकीय नेतृत्वाला ते सॉफ्टवेअर कसं आहे त्यांना हे बघायला वेळ नसतो, सॉफ्टवेअर समजायलाच वेळ लागतो. ते सचिवांनी बघायची गरज असते की ते सॉफ्टवेअर आहे की नाही, कुठे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो का, झाला तर कोण जबाबदार आहे. आपल्याकडे काही झाल्यानंतर मग पोस्टमार्टेम केलं जातं, म्हणजे तो मृत्यू होतो, मग चिरफाड केली जाते FIR करून की कशामुळे झालं. मला वाटतं की त्याच्यामुळे मुलांना विनाकारण त्रास होतो, प्रक्रिया लांबली जाते. तर यासाठी अशी पद्धत होणारच नाही. हे अशक्य आहे का? हे उलट 15 वर्षापूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा जास्त पद्धत चांगल्या पद्धतीने करता येतं. त्यामुळे सध्या जे काही वातावरण आहे राज्यामध्ये, आणि या राज्याचं प्रशासन देशातील सगळ्यात चांगलं होतं, पण आता हे जे कॉम्प्युटरच्यामधून जे काही प्रक्रिया पेपरमधून किंवा वर्तमानपत्रामधून आपण वाचतो की इथे FIR झाला, तिथे अमुक झाला, पेपर फुटला, असे पैसे घेतले, ते तसं झालं. मला वाटतं की हे थांबणं गरजेचं आहे. हे केवळ तुमच्यासाठी नाही आहे, तर याच्यातून जी यंत्रणा प्रशासनामध्ये येणार आहे ती जर पैसे देऊन येणारी यंत्रणा प्रशासनात असेल तर या राज्याला पुढे भवितव्य नाही, पुढच्या पिढ्यांना भवितव्य नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करता येणं शक्य आहे. लोकसेवा आयोगाचा मला गेल्या 2-3 महिन्याचा मी थोडासा मागोवा घेतो आहे. कामकाज फार चांगल्या पद्धतीने सुधारलेलं आहे अतिशय, आणि त्याच्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. या सगळं हेच थोडंसं अजून पुढे जर केलं तर दैनंदिनरित्या जर त्यांचं हे केलं की कुठल्या सचिवांनी किती पदं रिक्त आहेत आणि त्यांनी कळवली नसेल तर सचिवांना खरं म्हणजे जबाबदार विचारण्यात आला पाहिजे, आणि मग पुढची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग करेल. त्यांना सक्षम करण्याची ह्या गोष्टी आहेत. मी काही जास्त बोलत नाही, मी प्रश्नोत्तराच्यामध्ये देईल. आपण त्यांच्या पाठीशी आहात, मला याचा आनंद वाटतो. आणि आपल्या म्हणजे आपल्याला खरं म्हणजे लोक ऐकायला उत्सुक आहेत, म्हणून मी इथे थांबतो. धन्यवाद. आपण खूप परखड आणि स्पष्टपणे आपलं मत मांडून प्रशासन विभागाला ज्या सूचना द्यायच्या होत्या त्या दिलेल्या आहेत. मी या ठिकाणी एक नमूद करेन की माहिती अधिकार कायद्यासाठी तक्रार याचिकांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी एक अभिनव तक्रार निवारण यंत्रणा आदरणीय झगडे सरांनी त्या काळामध्ये विकसित केली होती, आणि निश्चित त्याबद्दल सरांचं मी मनापासून खूप छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद. यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम, प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम सुरू होईल. मी आहे या पद्धतीमध्येच सुरू राहील. तर कुठलीही फॉर्मॅलिटी न करता, वेळ कमी आहे आणि कमी वेळात आपण जास्त प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मामा, तुमची ओळख तर झालेलीच आहे, परंतु हे जे सर्व विद्यार्थी आहेत, तुम्ही सुरुवातीला सांगितलं मला मामा म्हणा, म्हणून मी पण मामा म्हणणार आहे. आणि हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत, बऱ्यापैकी आम्ही 4-5 जण सोडता कोणाचंच लग्न झालेलं नाहीये. यांच्या लग्नाची जबाबदारी असते खरं तर मामाची, आणि तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्राच्या मामा असाल,
यांचं नाही, दोन्ही बाजूनी परवानगी असली तर माझी काही अडचण नाही. नाही, पण इथं परवानगी वेगळ्या पद्धतीने पाहिजे. जर यांचं लग्न व्हायचं असेल तर यांना नोकरी पाहिजे, कारण यांच्याशिवाय यांचं लग्न होणार नाही. म्हणजे होईल परंतु सहजासहजी होणार नाही आणि त्याच्यासाठी तुमची गरज पडणार आहे आणि त्याच्यासाठी खरी मुलाखत. मामा, डायरेक्ट मुलाखतीला आणि प्रश्नांना सुरुवात करतो. मामा, आपण जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 15,000 पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यातली आता 7,900 पदांची मागणी पत्र एमपीएससी कडे गेले. मात्र अजूनही 6,100 पदांची जाहिरात निघाली नाही आणि त्याच्यात काल एमपीएससीची एक जाहिरात फिरते 44 जागांची. तर ह्या जाहिराती कधी निघणार जेणेकरून हे विद्यार्थी मोकळे होते? खरं तर मी आराम फाउंडेशन व वास्तव कट्टा आमचे आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जगडे साहेब असतील, आदरणीय डॉक्टर शैलेशजी पंगारियाजी असतील, महेशजी बडे असतील आणि आमचा किरण निंबोरे असतील, या सर्वांचं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं त्या सर्वांना धन्यवाद देतो की या संवाद स्पर्धा परीक्षेच्यासाठी आज आपण मला या कट्ट्यावरती बोलवलं. खरं तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती की आपल्या संपूर्ण राज्यावरती देशावरती 2 वर्ष कोरोनाचं खूप मोठं संकट होतं आणि संकट असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्याला पूर्वी आणि कोरोनाचं संकट प्लस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय सुप्रीम कोर्टाचे निर्णय ह्यामुळं खरं तर आपल्याला MPSCच्या माध्यमातून परीक्षा घेता आल्या नाहीत आणि त्यामुळं का घेता आल्या नाहीत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. परंतु शासनाने एक निर्णय घेतला की निश्चित प्रकारे आपण सगळेजण पाहतो, माझे शहरातले विद्यार्थी असतील, माझे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या सर्वांना मोठ्या अपेक्षेनं गेली 4 वर्ष परीक्षा न झाल्यामुळं त्यांचे घरचे असतील, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांचे सगळे नातेवाईक असलेल्या सर्वांनी कुठंतरी माझा मुलगा एक कुठंतरी अधिकारी होईल, माझी मुलगी कुठंतरी चांगल्या ठिकाणी अधिकारी होऊन त्यांचं पुढचं आयुष्य हे खूप सुखासमाधान होईल ह्यासाठी त्यांच्या घरच्यांनी खूप झीज सोसून आपल्या ग्रामीण भागामध्ये, आज जगडे साहेब पण ग्रामीण भागातलेच आहेत, काही लोकांनी आपलं सोन्याचं आपलं किडूक मोडून कुठंतरी हे चांगले विद्यार्थी व्हायसाठी गेली 4-5 वर्षे विद्यार्थी परीक्षेची तयारी या शहरामध्ये करतायत, शहरामध्ये जाऊन करतायत. परंतु त्यांना खरं तर परीक्षा त्या पूर्वी देता आल्या नव्हत्या आणि तो निर्णय आम्ही शासनाने घेतला. आपण म्हटला त्याप्रमाणे आम्ही पाठीमागं मागणीपत्र सगळ्या विभागाचं मागितलं. साधारणतः 15,000 जागा ह्या रिक्त त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये सध्या आज जर आपण विचार केला तर आपण आज मितीला साधारणतः 7,013 मला वाटतं 7,000 पुढं काहीतरी पदासाठी आपण जाहिरात आपण ती प्रसिद्ध केलेली आणि त्यासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या परीक्षा होतील. आणि पाठीमागचा जर आपण जर विचार केला तर आपण साधारणतः आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पाठीमागं जे पेंडिंग विषय होते साधारण त्याही 3646 पदाच्या निकाल आपण घोषित करलेले आहेत. काही ठिकाणी आपण त्यांना साधारणतः 2,500 पदावर शिफारस शासनाने स्वीकारल्या असून त्यांना आपण काही 922 जणांचे आपण नियुक्ती पण दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या पेंडिंग विषय आहेत ते लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न हा शासनाचा राहणार आहे. नक्कीच, परंतु अजूनही 6,100 पदे रिक्त आहेत. तुम्ही म्हणताय होतील ते, निश्चित आम्ही आशावादी राहू. परंतु तुम्ही एमपीएससीच्या मागणीपत्राचा उल्लेख केला. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या खात्याकडून जाहिरात जाते, एमपीएससी त्याच्यामध्ये काही त्रुटी काढते, परंतु त्रुटी काढल्याच्या नंतर त्या खात्याकडून परत जाहिरात येत नाही आणि त्यामुळे एमपीएससीला वेळापत्रक जाहीर करता येत नाही आणि कालांतराने जाहिरात रद्द करावी लागते. नाही असं कसं असते, पद्धत कुठली असती, साधारण आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये आपण मागणीपत्र मागवतो. ठीक आहे, मागणीपत्र मागवल्यानंतर त्याची छाननी, त्याचं रोस्टर हा सगळा तपासून हा MPSCकडे हा दिला जातो आणि त्यामध्ये त्यांना काय त्रुटी वाटल्यानंतर त्रुटी जरी असल्या ना, त्रुटी वाटल्यानंतर त्याची त्रुटीची पूर्तता करून ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करून त्रुटीमध्ये पूर्तता करून ह्या परीक्षा पुन्हा आपण घेतल्या जातात. त्यात काय असं वेगळं काही नाही. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 2 वर्ष परीक्षाच न झाल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घडल्या. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज जे आपण MPSCचे चेअरमन आहेत त्यांचं नाव निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे. ते पण ग्रामीण भागातलेच एक असल्यामुळं त्यांनी MPSCच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा खूप कष्टातून त्यांनी वर गेल्यामुळं आपले जे चेअरमन आहेत किशोरराजे निंबाळकर ते खूप चांगले अधिकारी आहेत आणि त्यांना तुमच्या सगळ्या प्रश्नाची, तुमच्या अडचणीची त्यांना जाण असल्यामुळं आता ज्या पूर्वी ज्या अडचणी होत्या
येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी किंवा ते प्रश्न शिल्लक राहणार नाहीत, हे मी निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. धन्यवाद मामा. निश्चितच विद्यार्थी आशावादी राहतील. ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या अध्यक्षतेखाली एक MPSC आणि GEDची मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला होता की लिपिक पदाच्या सर्व परीक्षा MPSC कडे दिल्या जातील. पण त्याच्यावर अजून काही कार्यवाही झालेली दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण MPSCचे आता चेअरमन आणि सदस्यांची नेमणूक केलेली, अजूनही 2 जागा आपल्या रिक्त आहेत. शेवटी MPSCच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी कलेक्टर लेवललाच खालीच ही प्रक्रिया पूर्ण, लिपिक वगैरे ह्या प्रक्रिया पूर्ण असायची आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या जागा ह्या खालीच आपल्या खालच्या विभागीय लेवललाच ह्या पूर्वी भरल्या जायच्या. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की MPSCच्या तुमची सूचना मान्य, शासनाचे ते विचारधारे नाही, पण आज त्याला थोडी अडचण आहे. शेवटी मनुष्यबळ महत्त्वाचं आहे किंवा बाकी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी, परंतु टप्प्याटप्प्यानं या बाबतीमध्ये सुधारणा करण्यात येतील. आणि पाठीमागं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या परीक्षा आपण घेतल्या, ज्या इतर कंपन्याकडून घेतल्या, मी MPSCच्या बाहेरचं सांगतो मी तुम्हाला, आरोग्य विभाग असेल किंवा इतर, त्यामध्ये अनेक तक्रारी आपण पाहिल्या, अनेक जण त्यामध्ये सहभागी झाले, त्यांच्यावरती तर निश्चित आपण कारवाई करणारच आहोत. परंतु तुम्ही जे सूचना मांडलेली, आपण आपली बैठक झालेली, त्याला थोडा वेळ लागेल, ती प्रक्रिया थोडी किचकट आहे, पण तो निश्चित प्रकारे शासनाचे ते विचाराधीन आहे. नक्कीच. खरं तर यासोबत आपली एक घोषणा होती की केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती MPSC मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील 12 सदस्य आणि एक अध्यक्ष भरला जाईल. परंतु अजूनही 2 सदस्य रिक्त आहेत आणि तुम्ही जसं सांगितलं की कर्मचारी कमी पडत आहेत किंवा अधिकारी कमी पडत आहेत. तर दगडे साहेबांना मी एक लागून प्रश्न विचारतो की हे जे अधिकारी कमी पडत आहेत असं मामांचं म्हणणं आहे, तर तुम्ही मामांना काय सांगाल किंवा कशा पद्धतीने ते अधिकारी भरायला पाहिजे सरकार? आणि याच्यामध्ये एक असं आहे की आपण अगोदर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आणि प्रक्रिया समजून घेतली, खरं त्यांनी फार डीपमध्ये गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची परिस्थितीसुद्धा तितकीशी सोपी असं नाही आहे, कारण एक वरिष्ठ नोकरशाही आहे, त्या नोकरशाहीचे कान टोचणं तितकं सोपं नसतं, पण त्यांनी फार थोड्या वेळामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. त्यांच्या अडचणी मी समजू शकतो, पण एक असं आहे की हे जे आहे की ही जे पदं भरणं किंवा MPSCला त्यांची यंत्रणा हे करणं हे अतिशय तितकंसं फार कठीण आहे असं अजिबात भाग नाही आहे. जर मुख्य सचिवांनी ठरवलं की आम्हाला, तुम्ही त्यांना जर हे दिला, मॅन्डेट दिलं की पुढच्या 4 महिन्यामध्ये आम्हाला ही सगळी यंत्रणा करून पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीत काही करून होतात. म्हणजे महाराष्ट्रातलं प्रशासन याच्यासाठी नावाजलेलं आहे देशामध्ये की आणीबाणीच्या काळामध्ये रात्रंदिवस काम करून ते डिलिव्हर करतात. आणि ह्या अशा प्रशासनाकडून जर आपण करायचं म्हटलं ते होऊ शकतं. मला वाटतं की आपण MPSCला हे सगळे पदं भरण्याचं जर अर्थात त्याच्यामध्ये माझं पहिल्यापासून आग्रह आहे, सर्व्हिसमध्ये आल्यापासून आग्रह आहे की कुठल्याही खात्याला स्वतंत्रपणे त्यांना रिक्रुटमेंट करण्याचे अधिकार असू नयेत. हे अधिकार केवळ सामान्य प्रशासनखाली असलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा मग रिजनल रिक्रुटमेंट बोर्ड ते पण सामान्य प्रशासन ठेवायचे होते, कारण शेवटी आपण ही एक शासकीय घटनेच्या खाली हे लोकांची नियुक्ती करतो आहे. त्यामुळे इथून पुढे की ही यंत्रणा नाही आहे आणि त्याला वेळ लागेल असं जर आपले कोणी सचिव सांगत असतील तर मला वाटतं की त्या सचिवांच्या एफिशियन्सीबद्दल, कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्यासारखं आहे. करायचं म्हटलं तर 2-3 महिन्याचा प्रश्न आहे. जर तुम्हाला ते सक्षम करायचं असेल ते होऊ शकतं. नक्की शासन याबाबतीत विचार करेल. आणि आपल्याला इथे सांगतो की मी तुमचा 1 रुपयाचं मानधन न घेता मी आपल्याला हे सगळं यामध्ये कसं करायचं आहे यामध्ये आपल्याला सांगायला तयार आहे, तिथे येऊन सांगायला तयार आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि सदस्य संख्या कमी असल्यामुळे जे काही इंटरव्ह्यू आहेत ते पेंडिंग राहतात आणि एकंदरीतच प्रक्रिया लांबते. त्याच्यामुळे याचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो की आता आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. किंवा तुम्ही आता माडा असेल, आरोग्य भरती असेल आणि पोलीस भरती असेल, याच्यातल्या भ्रष्टाचाराविषयी किंवा घोटाळ्याविषयी तुम्ही स्वतःहूनच बोललात की त्यांच्यावरती कारवाई केली. परंतु हे सगळं होत असताना सरकार कार्यवाही करतंय, परंतु एकंदरीत सर्वच प्रक्रिया थांबली आणि विद्यार्थी अडकून पडले. याच्यानंतर सरकारची भूमिका काय असणार या सगळ्या परीक्षांच्या बाबतीत? यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मी कसं होतं की आपल्याला माहिती की पूर्वी आपण प्रत्येक विभाग स्वतः ती एजन्सी त्याची नेमणूक करून त्या स्पर्धा घ्यायच्या, परीक्षा घ्यायच्या. परंतु यामध्ये अनेक तक्रारी, अनेक अडचणी आपण सगळेजण आपण वाचलेले आहेत. या बाबतीत आता शासनाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीनच TCS, IBPS आणि MKCL या 3 कंपन्याचं आपण सिलेक्शन हे केलेलं आहे
आणि त्यांच्या माध्यमातून जेणेकरून सर्वांनाच कुठेही असे गडबड घोटाळा होणार नाही किंवा कुठली गोष्ट वेळ आपल्यावरती पुन्हा परीक्षा घेणं कुठं येणार नाही, यासाठी या 3 संस्थांची निवड केलेली आहे. आणि येणाऱ्या कदाचित थोड्या दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती आपल्याला हे होईल. आणि हे सुद्धा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता, परंतु काय झालं की ह्या 3 ज्या कंपन्या आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की TCS असेल किंवा IBPS असेल किंवा MKCL असेल, ह्यांचे जे दर आलेले आहेत ह्यांचे दर वेगळे वेगळे आहेत. आणि त्या बाबतीत ते थोड्या काही गोष्टीमध्ये थोडं हे आहे, परंतु निश्चित प्रकारे थोडं त्यांच्याशी चर्चा करून या बाबतीमध्ये मंत्रिमंडळासमोर ठेवून हा निर्णय लवकरच घेतला जाईल. धन्यवाद मामा. विद्यार्थी भरपूर आहेत आणि सरांनी जसं सांगितलं तसं पदं कमी आहेत. या संदर्भात आनंद फाउंडेशनचे संस्थापक माननीय डॉक्टर शैलेश पगारे सर यांना एक प्रश्न विचारायचा तुमच्याकडे. सर, स्पर्धा परीक्षेसाठी लाखो मुलं तयारी करतात आणि सरकारी नोकऱ्या या काही हजारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असतात. तर मला असं विचारायचं आहे की ज्यांना नोकऱ्या मिळणार अशा युवकांसाठी राज्य शासन युवा धोरण तयार करून त्यांना दिशा देण्याचा विचार शासनाचा विचार आहे का? नाही, यामध्ये असं आहे की तुमचा प्रश्न आहे हा तुम्हाला पडलेला आहे असं नाही आहे, हा जगापुढचा प्रश्न आहे. आणि जगापुढचा प्रश्न इतका गहन आहे, आपण बाकीच्या गोष्टीकडे गेले, आपण बघतोय की काय चाललंय राज्यामध्ये देशामध्ये काय, त्या प्रश्नाकडे प्रश्न आहे. पण हा जो प्रश्न आहे याच्यावरती जगभर क्रांती होऊ शकते, इतका गहन प्रश्न आहे. 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टप्रमाणे 2018च्या रिपोर्टप्रमाणे पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये सध्याच्या जगातल्या ज्या नोकऱ्या त्याच्यापैकी 65% नोकऱ्या ह्या तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, जिनॉमिक्स अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे त्या संपुष्टात येणार आहेत. ह्या आल्यानंतर मग पुढे काय, ह्या तरुणांना जे पुढची पिढी येणार आहे, एकतर आत्ताच बेरोजगारीचा दर फार मोठा आहे, पुढे तो मोठा वाढणार आहे. खरं म्हणजे याच्यासाठी केवळ सामान्य प्रशासन विभाग काही करू शकणार नाही, तर ते जागतिक पातळीपासून ते राज्य देश पातळीपासून ते हे एक असं स्वयंपूर्ण असं धोरण. आता त्याच्यामध्ये मी खरं म्हणजे की अमेरिकेने काय केलं की अमेरिकेचा जो GDP आहे तो 1% फक्त शेतीमधून येतो आणि त्याच्यावरती 1% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. आपल्याकडे 50-60% लोक शेतीवरती अवलंबून आहेत, पण GDP फक्त 12-13%च आहे. मग हे शेतीवरचे लोक आपण तिकडे शिफ्ट करू शकत नाही कारण नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे हे सगळं बसून एकदा हे बघितलं पाहिजे. नोकऱ्या कोणीही क्रिएट करू शकत नाही. आता की तुम्ही कारखानदारी नाही, तुम्ही शासनाला जरी सांगितलं तर काहीतरी आमूलाग्र बदल करून यांचं भवितव्य काय आहे, देशाचं भवितव्य काय आहे, जगाचं भवितव्य काय आहे, इतका मोठा तो प्रश्न आहे. सर, एकच याच्यामध्ये विचारायचं होतं की जे केंद्र शासनाने आत्ता ॲनिमेशन्स, VFX ह्याच्यासाठी एक जी कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामार्फत आत्ता आर्थिक ह्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याची तरतूद केलेली आहे. आणि कालच आम्ही एका ॲनिमेशन पुस्तकाचं उद्घाटन समारंभात होतो, तर तिथं जे टास्क फोर्स कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांनी असं सांगितलं की ज्या काय आता ॲनिमेशन्स आणि VFX किंवा डिझायनिंग ह्याच्यामध्ये ज्या पुढची जी ग्रोथ आहे ती 40 पटींनी होणार आहे. तर अशा ज्या काय अपॉर्च्युनिटी असतात तर या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर त्या अपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे मांडू शकतो किंवा शासनाने या अपॉर्च्युनिटीज या मुलांना सांगाव्यात ह्याच्यासाठी काही आपण शासनामार्फत काय करू शकतो का? नक्की खूप चांगला प्रश्न आहे. आपण नवीन आता आपण जे म्हणला त्या रोजगार ह्याच्यासाठी आता नवीन कल्पना किंवा नवीन केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील यावरती निश्चित प्रकारे विचार केला जाईल. धन्यवाद सर. तर कुठलीही फॉर्मॅलिटी न करता वेळ कमी आहे आणि कमी वेळात आपण जास्त प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मामा, तुमची ओळख तर झालेलीच आहे, परंतु हे जे सर्व विद्यार्थी आहेत, तुम्ही सुरुवातीला सांगितलं मला मामा म्हणा, मी पण मामा म्हणणार आहे. आणि हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी आम्ही 4-5 जण सोडता कोणाचंच लग्न झालेलं नाहीये. यांच्या लग्नाची जबाबदारी असते खरं तर मामाची. आणि तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्राच्या मामा असाल नाही, दोन्ही बाजूनी परवानगी असली तर माझी काही अडचण नाही. नाही, पण तिथं परवानगी वेगळ्या पद्धतीने पाहिजे. जर यांचं लग्न व्हायचं असेल तर यांना नोकरी पाहिजे, कारण यांच्याशिवाय यांचं लग्न होणार नाही. म्हणजे होईल परंतु सहजासहजी होणार नाही आणि त्याच्यासाठी तुमची गरज पडणार आहे आणि त्याच्यासाठी खरी मुलाखत. मामा, डायरेक्ट मुलाखतीला आणि प्रश्नांना सुरुवात करतो. मामा, आपण जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 15,000 पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यातली आता 7,900 पदांची मागणी पत्र MPSC कडे गेले.
मात्र अजूनही 6100 पदाची जाहिरात निघाली नाही आणि त्याच्यात काल एमपीएससीची एक जाहिरात फिरते 44 जागांची. तर ह्या जाहिराती कधी निघणार जेणेकरून हे विद्यार्थी मोकळे होते? खरं तर मी आराम फाउंडेशन व वास्तव कट्टा आमचे आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जगडे साहेब असतील, आदरणीय डॉक्टर शैलेशजी पंगारियाजी असतील, महेशजी बडे असतील आणि आमचा किरण निंबोरे असतील, या सर्वांचं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांना धन्यवाद देतो की या संवाद स्पर्धा परीक्षेच्यासाठी आज आपण मला या कट्ट्यावरती बोलवलं. खरं तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती की आपल्या संपूर्ण राज्यावरती देशावरती 2 वर्ष कोरोनाचं खूप मोठं संकट होतं आणि संकट असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्याला पूर्वी आणि कोरोनाचं संकट प्लस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय सुप्रीम कोर्टाचे निर्णय ह्यामुळं खरं तर आपल्याला MPSCच्या माध्यमातून परीक्षा घेता आल्या नाहीत आणि त्यामुळं का घेता आल्या नाहीत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. परंतु शासनाने एक निर्णय घेतला की निश्चित प्रकारे आपण सगळेजण पाहतो, माझे शहरातले विद्यार्थी असतील, माझे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या सर्वांना मोठ्या अपेक्षेनं गेली 4 वर्ष परीक्षा न झाल्यामुळं त्यांचे घरचे असतील, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांचे सगळे नातेवाईक असतील, या सर्वांनी कुठंतरी माझा मुलगा एक कुठंतरी अधिकारी होईल, माझी मुलगी कुठंतरी चांगल्या ठिकाणी अधिकारी होऊन त्यांचं पुढचं आयुष्य हे खूप सुखासमाधान होईल ह्यासाठी त्यांच्या घरच्यांनी खूप झीज सोसून आपल्या ग्रामीण भागामध्ये, आज जगडे साहेब पण ग्रामीण भागातलेच आहेत, काही लोकांनी आपलं सोन्याचं आपलं किडूक मोडून कुठंतरी हे चांगले विद्यार्थी व्हायसाठी गेली 4-5 वर्षे विद्यार्थी परीक्षेची तयारी या शहरामध्ये करतायत, शहरामध्ये जाऊन करतायत. परंतु त्यांना खरं तर परीक्षा त्या पूर्वी देता आल्या नव्हत्या आणि तो निर्णय आम्ही शासनाने घेतला. आपण म्हटला त्याप्रमाणे आम्ही पाठीमागं मागणीपत्र सगळ्या विभागाचं मागितलं. साधारणतः 15,000 जागा ह्या रिक्त त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये सध्या आज जर आपण विचार केला तर आपण आज मितीला साधारणतः 7,013 मला वाटतं 7,000 पुढं काहीतरी पदासाठी आपण जाहिरात आपण ती प्रसिद्ध केलेली आणि त्यासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या परीक्षा होतील. आणि पाठीमागचा जर आपण जर विचार केला तर आपण साधारणतः आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पाठीमागं जे पेंडिंग विषय होते साधारण त्याही 3646 पदाच्या निकाल आपण घोषित करलेले आहेत. काही ठिकाणी आपण त्यांना साधारणतः 2,500 पदावर शिफारस शासनाने स्वीकारल्या असून त्यांना आपण काही 922 जणांचे आपण नियुक्ती पण दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या पेंडिंग विषय आहेत ते लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न हा शासनाचा राहणार आहे. नक्कीच परंतु अजूनही 6100 पदे रिक्त आहेत तुम्ही म्हणताय होतील ते निश्चित आम्ही आशावादी राहू. परंतु तुम्ही MPSCच्या मागणीपत्राचा उल्लेख केला. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या खात्याकडून जाहिरात जाते, MPSC त्याच्यामध्ये काही त्रुटी काढते, परंतु त्रुटी काढल्याच्या नंतर त्या खात्याकडून परत जाहिरात येत नाही आणि त्यामुळे MPSCला वेळापत्रकही जाहीर करता येत नाही आणि कालांतराने जाहिरात रद्द करावी लागते. नाही असं कसं असते, पद्धत कुठली असती, साधारण आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये आपण मागणीपत्र मागवतो. ठीक आहे, मागणीपत्र मागवल्यानंतर त्याची छाननी, त्याचं रोस्टर हा सगळा तपासून हा MPSCकडे हा दिला जातो आणि त्यामध्ये त्यांना काय त्रुटी वाटल्यानंतर काय जरी असलं ना, त्रुटी वाटल्यानंतर त्याची त्रुटीची पूर्तता करून ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करून त्रुटीमध्ये पूर्तता करून ह्या परीक्षा पुन्हा आपण घेतल्या जातात. त्यात काय असं वेगळं काही नाही. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 2 वर्ष परीक्षाच न झाल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घडल्या. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज जे आपण MPSCचे चेअरमन आहेत त्यांचं नाव निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे. ते पण ग्रामीण भागातलेच एक असल्यामुळं त्यांनी MPSCच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा खूप कष्टातून त्यांनी वर गेल्यामुळं आपले जे चेअरमन आहेत किशोरराजे निंबाळकर ते खूप चांगले अधिकारी आहेत आणि त्यांना तुमच्या सगळ्या प्रश्नाची, तुमच्या अडचणीची त्यांना जाण असल्यामुळं आता ज्या पूर्वी ज्या अडचणी होत्या येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी किंवा ते प्रश्न शिल्लक राहणार नाहीत हे मी निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. धन्यवाद मामा. निश्चितच विद्यार्थी आशावादी राहतील. ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या अध्यक्षतेखाली एक MPSC आणि GEDची मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला होता की लिपिक पदाच्या सर्व परीक्षा MPSCकडे दिल्या जातील. पण त्याच्यावर अजून काही कार्यवाही झालेली दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण MPSCचे आता चेअरमन आणि
सदस्यांची नेमणूक केलेली, अजूनही 2 जागा आपल्या रिक्त आहेत. शेवटी MPCच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी कलेक्टर लेवललाच ही खालीच ही प्रक्रिया पूर्ण लिपिक वगैरे ह्या प्रक्रिया पूर्ण असायची आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या जागा ह्या खालीच आपल्या खालच्या विभागीय लेवललाच ह्या पूर्वी भरल्या जायच्या. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की MPCच्या तुमची सूचना मान्य, शासनाचे ते विचारधारे नाही, पण आज त्याला थोडी अडचण आहे. शेवटी मनुष्यबळ महत्त्वाचं आहे किंवा बाकी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी, परंतु टप्प्याटप्प्यानं या बाबतीमध्ये सुधारणा करण्यात येतील. आणि पाठीमागं तुम्हाला सगळ्यांना माहिती की ज्या परीक्षा आपण घेतल्या, ज्या इतर कंपन्याकडून घेतल्या, मी MPCच्या बाहेरचं सांगतो मी तुम्हाला, आरोग्य विभाग असेल किंवा इतर, त्यामध्ये अनेक तक्रारी आपण पाहिल्या, अनेक जण त्यामध्ये सहभागी झाले, त्यांच्यावरती तर निश्चित आपण कारवाई करणारच आहोत. परंतु तुम्ही जे सूचना मांडलेली, आपण आपली बैठक झालेली, त्याला थोडा वेळ लागेल, ती प्रक्रिया थोडी किचकट आहे, पण तो निश्चित प्रकारे शासनाचे ते विचाराधीन आहे. नक्कीच खरं तर यासोबत आपली एक घोषणा होती की केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती MPSC मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील 12 सदस्य आणि एक अध्यक्ष भरला जाईल, परंतु अजूनही 2 सदस्य रिक्त आहेत. आणि तुम्ही जसं सांगितलं की कर्मचारी कमी पडत आहेत किंवा अधिकारी कमी पडत आहेत, तर जगरे साहेबांना मी एक लागून प्रश्न विचारतो की हे जे अधिकारी कमी पडत आहेत असं मामांचं म्हणणं आहे, तर तुम्ही मामांना काय सांगाल किंवा कशा पद्धतीने ते अधिकारी भरायला पाहिजे सरकार, यावर तुम्ही काय सांगाल? आणि याच्यामध्ये एक असं आहे की आपण अगोदर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आणि प्रक्रिया समजून घेतली, खरं त्यांनी फार डीपमध्ये गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची परिस्थितीसुद्धा तितकीशी सोपी असं नाही आहे, कारण एक वरिष्ठ नोकरशाही आहे, त्या नोकरशाहीचे कान टोचणं तितकं सोपं नसतं, पण त्यांनी फार थोड्या वेळामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. त्यांच्या अडचणी मी समजू शकतो, पण एक असं आहे की हे जे आहे की ही जे पदं भरणं किंवा MPSCला त्यांची यंत्रणा हे करणं हे अतिशय तितकंसं फार कठीण आहे असा अजिबात भाग नाही आहे. जर मुख्य सचिवांनी ठरवलं की आम्हाला, तुम्ही त्यांना जर हे दिला, मॅन्डेट दिलं की पुढच्या 4 महिन्यामध्ये आम्हाला ही सगळी यंत्रणा करून पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीत काही करून होतात. म्हणजे महाराष्ट्रातलं प्रशासन याच्यासाठी नावाजलेल्या देशामध्ये की आणीबाणीच्या काळामध्ये रात्रंदिवस काम करून ते डिलिव्हर करतात. आणि ह्या अशा प्रशासनाकडून जर आपण करायचं म्हटलं ते होऊ शकतं. मला वाटतं की आपण MPSCला हे सगळे पदं भरण्याचं जर अर्थात त्याच्यामध्ये माझं पहिल्यापासून आग्रह आहे, सर्व्हिसमध्ये आल्यापासून आग्रह आहे की कुठल्याही खात्याला स्वतंत्रपणे त्यांना रिक्रुटमेंट करण्याचे अधिकार असू नयेत. हे अधिकार केवळ सामान्य प्रशासनखाली असलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा मग रिजनल रिक्रुटमेंट बोर्ड ते पण सामान्य प्रशासन ठेवायचे होते, कारण शेवटी आपण ही एक शासकीय घटनेच्या खाली हे लोकांची नियुक्ती करतो आहे. त्यामुळे इथून पुढे की ही यंत्रणा नाही आहे आणि त्याला वेळ लागेल असं जर आपले कोणी सचिव सांगत असतील तर मला वाटतं की त्या सचिवांच्या एफिशियन्सीबद्दल, कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्यासारखं आहे. करायचं म्हटलं तर 2-3 महिन्याचा प्रश्न आहे, जर तुम्हाला ते सक्षम करायचं असेल ते होऊ शकतं. नक्की शासन याबाबतीत विचार करेल. आणि आम्ही आपल्याला इथे सांगतो की मी तुमचा 1 रुपयाचं मानधन न घेता मी आपल्याला हे सगळं यामध्ये कसं करायचं आहे यामध्ये आपल्याला सांगायला तयार आहे, तिथे येऊन सांगायला तयार आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि सदस्य संख्या कमी असल्यामुळे जे काही इंटरव्ह्यू आहेत ते पेंडिंग राहतात आणि एकंदरीतच प्रक्रिया लांबते. त्याच्यामुळे याचा मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो की आता आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. किंवा तुम्ही आता माडा असेल, आरोग्य भरती असेल आणि पोलीस भरती असेल, याच्यातल्या भ्रष्टाचाराविषयी किंवा घोटाळ्याविषयी तुम्ही स्वतःहूनच बोललात की त्यांच्यावरती कारवाई केली, परंतु हे सगळं होत असताना सरकार कार्यवाही करतंय, परंतु एकंदरीत सर्वच प्रक्रिया थांबली आणि विद्यार्थी अडकून पडले. याच्यानंतर सरकारची भूमिका काय असणार या सगळ्या परीक्षांच्या बाबतीत? यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मी कसं होतं की आपल्याला माहिती की पूर्वी आपण प्रत्येक विभाग स्वतः ती एजन्सी त्याची नेमणूक करून त्या स्पर्धा घ्यायच्या, परीक्षा घ्यायच्या, परंतु यामध्ये अनेक तक्रारी, अनेक अडचणी आपण सगळेजण आपण वाचले. या बाबतीत आता शासनाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीनच TCS, IBPS आणि MKCL या 3 कंपन्याचं आपण सिलेक्शन हे केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जेणेकरून सर्वांनाच कुठेही असे गडबड घोटाळा होणार नाही किंवा कुठली गोष्ट वेळ आपल्यावरती पुन्हा परीक्षा घेणं कुठं येणार नाही, यासाठी या 3 संस्थांची निवड केलेली आहे. आणि येणाऱ्या कदाचित थोड्या दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती आपल्याला होईल. आणि हे सुद्धा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता, परंतु काय झालं की ह्या 3 ज्या कंपन्या आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की TCS असेल किंवा IBPS असेल किंवा MKCL असेल, ह्यांचे जे दर आलेले आहेत ह्यांचे दर वेगळे वेगळे आहेत आणि त्या बाबतीत ते थोड्या काही गोष्टीमध्ये थोडं जरा थोडं हे आहे, परंतु निश्चित प्रकारे थोडं
त्यांच्याशी चर्चा करून या बाबतीमध्ये मंत्रिमंडळासमोर ठेवून हा निर्णय लवकरच घेतला जाईल. धन्यवाद मामा. विद्यार्थी भरपूर आहेत आणि सरांनी जसं सांगितलं तसं पदं कमी आहे. या संदर्भात आरत फाउंडेशनचे संस्थापक माननीय डॉक्टर शैलेश पगारे सर यांना एक प्रश्न विचारायचा तुमच्याकडे. सर, स्पर्धा परीक्षेसाठी लाखो मुलं तयारी करतात आणि सरकारी नोकऱ्या या काही हजारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असतात. तर मला असं विचारायचं आहे की ज्यांना नोकऱ्या मिळणार अशा युवकांसाठी राज्य शासन युवा धोरण तयार करून त्यांना दिशा देण्याचा विचार शासनाचा विचार आहे का? नाही, यामध्ये असं आहे की तुमचा प्रश्न आहे हा तुम्हाला पडलेला आहे असं नाही आहे, हा जगापुढचा प्रश्न आहे. आणि जगापुढचा प्रश्न इतका गहन आहे. आपण बाकीच्या गोष्टीकडे गेले, आपण बघतोय की काय चाललंय राज्यामध्ये देशामध्ये काय, त्या प्रश्नाकडे प्रश्न आहे. पण हा जो प्रश्न आहे याच्यावरती जगभर क्रांती होऊ शकते, इतका गहन प्रश्न आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टप्रमाणे 2018च्या रिपोर्टप्रमाणे पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये सध्याच्या जगातल्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यापैकी 65% नोकऱ्या ह्या तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, जिनॉमिक्स अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे त्या संपुष्टात येणार आहेत. ह्या आल्यानंतर मग पुढे काय? ह्या तरुणांना जी पुढची पिढी येणार आहे, एक तर आत्ताच बेरोजगारीचा दर फार मोठा आहे, पुढे तो मोठा वाढणार आहे. खरं म्हणजे याच्यासाठी केवळ सामान्य प्रशासन विभाग काही करू शकणार नाही, तर ते जागतिक पातळीपासून ते राज्य देश पातळीपासून ते हे एक असं स्वयंपूर्ण असं धोरण. आता त्याच्यामध्ये मी खरं म्हणजे की अमेरिकेने काय केलं की अमेरिकेचा जो GDP आहे तो 1% फक्त शेतीमधून येतो आणि त्याच्यावरती 1% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. आपल्याकडे 50-60% लोक शेतीवरती अवलंबून आहेत, पण GDP फक्त 12-13%च आहे. मग हे शेतीवरचे लोक आपण तिकडे शिफ्ट करू शकत नाही कारण नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे हे सगळं बसून एकदा हे बघितलं पाहिजे. नोकऱ्या कोणीही क्रिएट करू शकत नाही. आता की तुम्ही कारखानदारी नाही, तुम्ही शासनाला जरी सांगितलं तर काहीतरी आमूलाग्र बदल करून यांचं भवितव्य काय आहे, देशाचं भवितव्य काय आहे, जगाचं भवितव्य काय आहे, इतका मोठा तो प्रश्न आहे. सर, एकच याच्यामध्ये विचारायचं होतं की जे केंद्र शासनाने आत्ता ॲनिमेशन्स, VFX ह्याच्यासाठी एक जी कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामार्फत आत्ता आर्थिक ह्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याची तरतूद केलेली आहे. आणि कालच आम्ही एका ॲनिमेशन पुस्तकाचं उद्घाटन समारंभात होतो, तर तिथं जे टास्क फोर्स कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांनी असं सांगितलं की ज्या काय आता ॲनिमेशन्स आणि VFX किंवा डिझायनिंग ह्याच्यामध्ये ज्या पुढची जी ग्रोथ आहे ती 40 पटींनी होणार आहे. तर अशा ज्या काय अपॉर्च्युनिटी असतात तर या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर त्या अपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे मांडू शकतो किंवा शासनाने या अपॉर्च्युनिटीज या मुलांना सांगाव्यात ह्याच्यासाठी काही आपण शासनामार्फत काय करू शकतो का? नक्की खूप चांगला प्रश्न आहे. आता नवीन आता आपण जे म्हणला त्या रोजगार याच्यासाठी आता नवीन कल्पना किंवा नवीन केंद्र सरकारचे असतील किंवा राज्य सरकारचे असतील त्यावरती निश्चित प्रकारे विचार केला जाईल. धन्यवाद सर. सध्या विविध विभागांमध्ये 4.5 लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. परंतु आमच्या असं लक्षात आलं आहे की विविध खात्यांमध्ये किंवा विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पदं भरली जातात. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. ग्रामीण भागातले, दुष्काळी भागातले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी जर राहायचं म्हणलं तर 10-12 हजार रुपये महिन्याला खर्च आहे. कुणी कर्ज काढतंय, कुणी शेत विकतंय. पण जर अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने जर पदे भरली जात असतील तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय? मला वाटतं आपण MPSCचं बोलतो का आपण इतर सगळे जनरल बोलतोय. जनरल बोललं तर 100% तुमची म्हणणं बरोबर आहे की साधारणतः 2 लाखाच्या पेक्षा जनरल सगळ्या विभागांमध्ये. येस, विभागामध्ये आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्यात मला वाटतं वाटा हा जास्त आहे. साधारणतः 60-65 हजार बरोबर वाटा जिल्हा परिषदेचा आहे. आणि बाकीचा जो इतर सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या क्लास 4च्या बाबतीमध्ये थोडं शासनाचं धोरण हे थोडं वेगळे. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतर देशामध्ये जर विचार केला तर ती संख्या थोडी सगळीकडेच कमी. त्यामुळे हळूहळू दिवसेंदिवस हे नक्की थोडं कमी होणार आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे की साधारणतः आपल्या राज्याचा जर विचार केला तर एकूण साधारणतः 2-2.5 लाख ह्या जागा ह्या रिक्त आहेत. परंतु आता भविष्य काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपणच MPSCचा विचार केला साधारणतः 15,000 जागा आपण ह्या वर्षभरामध्ये कशा भरल्या जातील. इतर आरोग्याच्या असतील, विशेषतः गृहविभाग, जिल्हा परिषदेमध्ये यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त कशा जागा आपल्याला भरता येतील या
त्यासाठी निश्चित प्रकारे शासनाचा प्रयत्न आहे आणि त्या नक्की त्या वर्षाच्या काळामध्ये नक्की जागा जास्तीत जास्त या जागा रिक्त जागा त्या भरल्या जातील. खूप खूप धन्यवाद मामा. त्यालाच जो लागून माझा प्रश्न होता कंत्राटी भरतीचा, त्याचं एक उदाहरण देतो मी. खरं तर द्यायला नाही पाहिजेत. ज्या यशदामध्ये अधिकारी घडले जातात त्याच यशदामध्ये अशा 8-10 अधिकारी आहेत जे रिटायर झाल्याच्या नंतर 8-8 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामावरती आहेत. म्हणजे 11-11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट राहतं आणि ते रिन्यू होतं. मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. एका बाजूला आपण नियुक्तीचं वय कमी करतो आणि दुसऱ्या बाजूला रिटायर झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी तिथं 10-10 वर्ष आपण सेवा देण्यासाठी भाग पाडतो म्हणणं चुकीचं आहे, परंतु आपण त्यांना तिथं संधी देतो. जर त्यांच्या जागेवरती जर रिटायर होण्याआधी जर 2 वर्ष अनुभवी व्यक्ती लागतात तर रिटायर होण्याच्या आधी 2 वर्ष त्यांना अनुभव असेलच. अशा व्यक्तींना घेऊन जर त्यांची जागा रिटायर झाल्याच्या नंतर नवीन विद्यार्थ्यांना दिली तर निश्चितच काहीतरी प्रमाणात विद्यार्थी वरती जाऊ शकतात. नाही, याच्यामध्ये एक खरं आहे की रिटायरमेंटनंतर हे दिलं नाही पाहिजे, एम्प्लॉयमेंट दिलं नाही पाहिजे, कारण ती जागा तशी अडून बसते. पण जगामध्ये आता काय चाललेलं आहे की रिटायरमेंटचं एज हे तुमचं सरासरी आयुष्यमान काय त्या देशाचं त्याला टॅग केलेलं आहे. समजा इंडोनेशिया असेल, UK असेल, USA असेल, 62, 63, 67पर्यंत गेलेला आहे. तो मॉडेल आपण वापरायचा का? तर नाही वापरायचा, कारण तिकडची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ते परवडतं. पण आपल्याकडे मात्र रिटायर झाल्यानंतर मग ते 58 असेल किंवा 60 असेल त्यानंतर एकही दिवस अपॉइंटमेंट देऊ नये या मी मताचा आहे. आणि ही अपॉइंटमेंट कुठे? इवन MPSC, MERC कुठेही. इनफॅक्ट त्याचे दुष्परिणाम हे लोकशाही वीक होण्यासाठी होते आणि याच्या बाबतीत मी खूप फोरमवरती बोलतो. आणि ते काय होतं तो हा आत्ता सांगण्याचा इथे विषय नाही आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याला जर शासनामध्ये पुन्हा एखाद्या पदावरती जायचं असेल तर त्यांनी 60च्या अगोदरच राजीनामा द्यावा आणि 60 वर्ष वयापर्यंत त्यांनी तिथे जावं. पण 60 वर्षानंतर तुम्ही आयुष्यभर काही 34-35 वर्ष केलं नाही, नंतर 60 वर्षानंतर काय देव लावणार आहात? असं काही नसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे धोरण म्हणून अर्थात हा मोठा विषय आहे, पण मी आपल्याला खरं म्हणजे की तिथे आपण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं पाहिजे की बंद करा. याच्यामुळे लोकशाही क्षीण होत चाललेली आहे आणि तुम्हाला त्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करून घ्यायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने घ्या, ॲडवायझर म्हणून घ्या. मी तर हे सांगेल की पेन्शन मिळते, मग तुम्ही ॲडवायझर म्हणून जा ना कुठेतरी, फुकट जा ना, काय फरक पडतो? आयुष्यभर मजा केलेली आहे त्या ह्याच्या पदाची. तर ते अशा पद्धतीने जर केलं नाही तर मला वाटतं की आम्हीच तिथे लोक वरती गेल्यानंतर हे धोरण आणतो, राजकीय नेतृत्वाच्या माथी मारतो आणि मग आमचा पुढचा कार्यभार तसा सुरू राहतो. नक्कीच. थँक्यू मामा. कारण खूप विद्यार्थी आहेत की त्यांच्यामुळे अडकून पडलेले आहेत. मामा जास्त वेळ घेत नाही, अजून बरेच आणि म्हणून मी राज्य शासनामध्ये पद घेत नाही. प्रश्न MPSCच्या बाबतीत आहे. जास्त प्रश्न आहेत परंतु कंबाईन एकत्र करून विचारतो. तुम्ही घोषणा केली होती की UPSCच्या धर्तीवरती MPSC देखील 1 वर्ष आधी वेळापत्रक जाहीर करेल, त्यानुसार विद्यार्थ्यांना तयारी करता येईल. तो एक प्रश्न आहे. UPSCच्या धर्तीवरती बाकी सर्व गोष्टी MPSC करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता प्रत्येक जाहिरात, प्रत्येक निकाल कोर्टामध्ये जातो आहे. आता याच्यामध्ये कोर्टामध्ये का जातो आहे? MPSCची चूक आहे असं मी म्हणणार नाही या व्यासपीठावरून, परंतु कुठंतरी काहीतरी चूक होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये जावं लागतं आहे. तर हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काही मध्यस्थी भूमिका कराल का? या बाबतीत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की हा काही शासनाचा विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांवर एखाद्या अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टात तो जातो किंवा अन्याय वाटला किंवा त्याला झालं त्या बाबतीत नक्की. परंतु त्याच्यामुळे काय होतं की आखी बॅच ही निश्चित प्रकारे त्याचं नुकसान होतं आणि ती अडकली विनाकारण कुठल्या चुकीचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे भाग नंतरचा विषय असतो. आणि कोर्टात आपल्याला माहिती आहे की पाठीमागं 2 वर्ष तर कोर्टाचे काही केसेस असे होते की 2-2 वर्ष त्या चालल्या नाहीत. परंतु या बाबतीत निश्चित प्रकारे काहीतरी असं वेगळं धोरण या बाबतीत काय करता येईल का? शेवटी कायदेशीर बाजू तपासून या बाबतीत निश्चित प्रकारे काय धोरण करता आलं निश्चित प्रकारे करण्याचा मी प्रयत्न करू. साहेब, मला एक त्याच्यामध्ये सूचना मी मागे केली होती, आत्ताही करेन. UPSC सर्वसाधारणपणे 10 ते 13 लाख अर्ज प्रोसेस करतं आणि दरवर्षी हे त्याच्यामध्ये परीक्षा घेतं. एकही कोर्ट केस होत नाही, एकही संपूर्ण देशामध्ये. आणि त्यांच्याकडे एकही तक्रार झाली नाही की सॉफ्टवेअर कंपनीने अमुक केलं आणि तमुक केलं आणि तमुक केलं त्याच्यामुळे हे झालं आणि FIR करावं लागलं, असं होत नाही. त्यामुळे MPSC जर सक्षम जर केली तर हे सगळे प्रश्न मिटतील. राहिला प्रश्न आपला की कोर्टाचा हे आहे. आता कोर्टाचा जर होत असेल आणि 70 वर्ष जर आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते
चुकीचे नियम बनत असतील आणि कोर्टामध्ये जाऊन त्याला त्याचे हे करत असतील, तर आमच्याकडे कधीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करताय मग, की हे असं जात असेल. मी त्याच्याही पलीकडे जाऊन एक प्रपोजल दिलेलं होतं की जसं आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे जो याच्यामध्ये निवडणुकीसाठी कायदा आहे, आणि एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की कुठल्याही न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशी तरतूद आहे. तसं एखादा जाहिरात आली की कुठल्याही न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही असा कायदा करावा, असं मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि हे शक्य आहे. आता हे का होत नाही, तर मग आपले तिथले वरिष्ठ अधिकाऱ्यांना थोडंसं विचारणं गरजेचं राहील. पूर्वी मला वाटतं होत नसावं, कारण 2 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय होते, हायकोर्टाचे काय निर्णय होते, विद्यार्थ्यांचं आपल्याला मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असं इतर विषय असतील, त्यामुळे खरं ते सुरुवात झालं तर पूर्वी असं काही नव्हतं, परंतु नक्की त्याची नोंद घेतली जाईल. नक्कीच धन्यवाद. मी एक शेवटचा प्रश्न विचारेल आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते घेईल. सेवा प्रवेश नियम 1995 नुसार 50% आरक्षण हे सरळ सेवेने म्हणजे MPSC मार्फत पदे भरली जायची, 25% विभागीय आणि 25% पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की विभागानुसार हे सगळं प्रमाण बदललं आहे. प्रशासनामध्ये काही अधिकारी आहेत की ते लॉबिंग करतात आणि ते प्रमाण बिघडवतात. आत्ताचंच एक उदाहरण सांगतो. एक पत्रक बाहेर आलं आहे, नायब तहसीलदार पदासाठी हे जे प्रमाण होतं 33% होतं, ते आता 33%वरून 20% म्हणजे फक्त 20% पदे ही MPSC मार्फत भरले जाणार. मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय? ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना प्रमोशन, म्हणजे ज्याच्याकडे रोजगार आहे त्याला रोजगार दिला जातोय आणि जो बेरोजगार आहे त्याला बेरोजगार ठेवण्याचाच घाट घातला जातोय का? याच्यावर तुम्ही नाही 2019ला गव्हर्नमेंटचं पत्रक आहे, मी तुम्हाला देईल त्यानंतर, आणि आत्ता त्याची मागणी होते. ते होऊ नये अशी आमची विनंती आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचा. आणि याच्यामध्ये आणखी काय की सन्माननीय मंत्री महोदयांना मी सांगेल की पदं रिक्त आता यांच्यापैकी हे जर प्रशासनामध्ये गेल्यानंतर हे सुद्धा तसंच करणार आहेत की हे मनुष्य स्वभाव आहे, म्हणजे असं काही हे नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला एक मी आमचं प्रशासकीय इंटरनल गुपित तुम्हाला सांगतो. आम्हीच लोक पदं भरू देत नाहीत MPSC मार्फत वगैरे. कशामुळे? आम्हाला ॲडिशनल चार्जचा फार एक असा रोग लागलेला असतो. एका खात्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की इतके पदं कमी का, इथे नाही हे पद रिक्त आहे, ते रिक्त आहे, ते रिक्त आहे. मी ज्यावेळेस चौकशी केली, नाव खात्याचं सांगायला हरकत नाही, FDA मध्ये ड्रग इन्स्पेक्टरची कमी एक तर कमी 160, त्याच्यामध्ये बरीचशी रिक्त, आणि 8-10 वर्ष ते रिक्रुटमेंटच होऊ दिले नाही. कशासाठी? तर ॲडिशनल चार्ज कशासाठी? तर मग जास्त मोठं क्षेत्र मिळतं. कशासाठी मिळतं? की मला काम करण्याची फार आवड आहे म्हणून. असं तर काही नाही आहे असं काही नाही आहे. तर हे आम्ही सुद्धा फार कलाकार मंडळी असतो आतमध्ये. हे तुम्ही थोडंसं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच सर हे सर्व विद्यार्थी तुम्हाला ऐकण्यासाठी आलेत, त्यांचे प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलेत. माझी तुम्हाला शेवटी एक विनंती असेल की हे ज्या आशेने आलेले आहेत, जे प्रश्न तुमच्याकडून घेऊन आलेले आहेत, निश्चित तुम्ही पूर्तता कराल. कदाचित हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते, आम्ही लेटरच्या माध्यमातून पोहोचत होतोच, परंतु आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. बऱ्यापैकी सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे मी मांडलेले, परंतु विद्यार्थ्यांच्या काही अडचणी, काही प्रश्न असतील तर मांडा. एक विनंती करेल की कृपया आपण विद्यार्थी आहोत, राजकीय प्रश्न कुणीही विचारू नये. राजकारणाच्या संदर्भात प्रश्न येणार नाही. जो प्रश्न असेल नोकर भरतीच्या संदर्भात तोच, आणि आपण MPSCचा अभ्यास करतोय, भावी अधिकारी आहोत, असा विचार करूनच ते प्रश्न विचारा. ओके. आणि जर समजा जर कोणी राजकीय प्रश्न विचारला तो माईक बंद करा. सध्या विविध विभागांमध्ये 4.5 लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत, परंतु आमच्या असं लक्षात आलं आहे की विविध खात्यांमध्ये किंवा विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पदं भरली जातात. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. ग्रामीण भागातले, दुष्काळी भागातले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी जर राहायचं म्हणलं तर 10-10, 12-12 हजार रुपये महिन्याला खर्च आहे. कुणी कर्ज काढतंय, कुणी शेत विकतंय. पण जर अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने जर पदे भरली जात असतील तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय? मला वाटतं आपण MPSCचं बोलतो, आपण इतर सगळे जनरल बोलतोय. जनरल बोललं तर 100% तुमची म्हणणं बरोबर आहे की साधारणतः 2 लाखाच्या पेक्षा जनरल सगळ्या विभागांमध्ये. येस. विभागामध्ये आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्यात मला वाटतं वाटा हा जास्त आहे, साधारणतः 60-65 हजार बरोबर वाटा जिल्हा परिषदेचा आहे. आणि बाकीचा जो इतर सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या क्लास 4च्या बाबतीमध्ये थोडं शासनाचं धोरण हे थोडं वेगळे. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतर देशामध्ये जर विचार केला तर ती संख्या थोडी सगळीकडेच कमी. त्यामुळे हळूहळू दिवसेंदिवस नक्की थोडं वेग होणार आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे की
की साधारणतः आपल्या राज्याचा जर विचार केला तर एकूण साधारणतः 2-2.5 लाख ह्या जागा ह्या रिक्त आहेत. परंतु आता भविष्य काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपणच एसटीचा विचार केला साधारणतः 15,000 जागा आपण ह्या वर्षभरामध्ये कशा भरल्या जातील. इतर आरोग्याच्या असतील, विशेषतः गृहविभाग जिल्हा परिषदमध्ये यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त कशा जागा आपल्याला भरता येतील यासाठी निश्चित प्रकारे शासनाचा प्रयत्न आहे. त्या नक्की त्या वर्षाच्या काळामध्ये नक्की जागा जास्तीत जास्त या जागा रिक्त जागा त्या भरल्या जातील. खूप खूप धन्यवाद मामा. त्यालाच जो लागून माझा प्रश्न होता कंत्राटी भरतीचा, त्याचं एक उदाहरण देतो मी. खरं तर द्यायला नाही पाहिजेत. ज्या यशदामध्ये अधिकारी घडले जातात त्याच यशदामध्ये अशा 8-10 अधिकारी आहेत जे रिटायर झाल्याच्या नंतर 8-8 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामावरती आहेत. म्हणजे 11-11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट राहतं आणि ते रिन्यू होतं. मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. एका बाजूला आपण नियुक्तीचं वय कमी करतो आणि दुसऱ्या बाजूला रिटायर झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी तिथं 10-10 वर्ष आपण सेवा देण्यासाठी भाग पाडतो म्हणणं चुकीचं आहे, परंतु आपण त्यांना तिथं संधी देतो. जर त्यांच्या जागेवरती जर रिटायर होण्याआधी जर 2 वर्ष अनुभवी व्यक्ती लागतात तर रिटायर होण्याच्या आधी 2 वर्ष त्यांना अनुभव असेलच. अशा व्यक्तींना घेऊन जर त्यांची जागा रिटायर झाल्याच्या नंतर नवीन विद्यार्थ्यांना दिली तर निश्चितच काहीतरी प्रमाणात विद्यार्थी वरती जाऊ शकतात. नाही, याच्यामध्ये एक खरं आहे की रिटायरमेंट नंतर हे दिलं नाही पाहिजे, एम्प्लॉयमेंट दिलं नाही पाहिजे, कारण ती जागा तशी अडून बसते. पण जगामध्ये आता काय चाललेलं आहे की रिटायरमेंटचं एज हे तुमचं सरासरी आयुष्यमान काय त्या देशाचं त्याला टॅग केलेलं आहे. समजा इंडोनेशिया असेल, UK असेल, USA असेल 62, 63, 67पर्यंत गेलेला आहे. तो मॉडेल आपण वापरायचा का? तर नाही वापरायचा, कारण तिकडची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ते परवडतं. पण आपल्याकडे मात्र रिटायर झाल्यानंतर मग ते 58 असेल किंवा 60 असेल त्यानंतर एकही दिवस अपॉइंटमेंट देऊ नये या मी मताचा आहे. आणि ही रिअपॉइंटमेंट कुठे? इवन MPSC, MERC कुठेही. इनफॅक्ट त्याचे दुष्परिणाम हे लोकशाही वीक होण्यासाठी होते आणि याच्या बाबतीत मी खूप फोरमवरती बोलतो. आणि ते काय होतं तो हा आत्ता सांगण्याचा इथे विषय नाही आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याला जर शासनामध्ये पुन्हा एखाद्या पदावरती जायचं असेल तर त्यांनी 60च्या अगोदरच राजीनामा द्यावा आणि 60 वर्ष वयापर्यंत त्यांनी तिथे जावं. पण 60 वर्षानंतर तुम्ही आयुष्यभर काही 34-35 वर्ष केलं नाही, नंतर 60 वर्षानंतर काय देव लावणार आहात? असं काही नसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे धोरण म्हणून अर्थात हा मोठा विषय आहे, पण मी आपल्याला खरं म्हणजे की तिथे आपण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं पाहिजे की बंद करा. याच्यामुळे लोकशाही क्षीण होत चाललेली आहे आणि तुम्हाला त्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करून घ्यायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने घ्या, ॲडवायझर म्हणून घ्या. मी तर हे सांगेल की पेन्शन मिळते, मग तुम्ही ॲडवायझर म्हणून जा ना कुठेतरी, फुकट जा ना, काय फरक पडतो? आयुष्यभर मजा केलेली आहे त्या ह्याच्या पदाची. तर ते अशा पद्धतीने जर केलं नाही तर मला वाटतं की आम्हीच तिथे लोक वरती गेल्यानंतर हे धोरण आणतो, राजकीय नेतृत्वाच्या माथी मारतो आणि मग आमचा पुढचा कार्यभार तसा सुरू राहतो. नक्कीच. थँक्यू मामा. कारण खूप विद्यार्थी आहेत की त्यांच्यामुळे अडकून पडलेले आहेत. मामा जास्त वेळ घेत नाही, अजून बरेच आणि म्हणून मी राज्य शासनामध्ये पद घेत नाही. प्रश्न MPSCच्या बाबतीत आहे. जास्त प्रश्न आहेत परंतु कंबाईन एकत्र करून विचारतो. तुम्ही घोषणा केली होती की UPSCच्या धर्तीवरती MPSC देखील 1 वर्ष आधी वेळापत्रक जाहीर करेल, त्यानुसार विद्यार्थ्यांना तयारी करता येईल. तो एक प्रश्न आहे. UPSCच्या धर्तीवरती बाकी सर्व गोष्टी MPSC करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता प्रत्येक जाहिरात, प्रत्येक निकाल कोर्टामध्ये जातो आहे. आता याच्यामध्ये कोर्टामध्ये का जातो आहे? MPSCची चूक आहे असं मी म्हणणार नाही या व्यासपीठावरून, परंतु कुठंतरी काहीतरी चूक होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये जावं लागतं आहे. तर हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काही मध्यस्थी भूमिका कराल का? या बाबतीत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की हा काही शासनाचा विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांवर एखाद्या वेळा अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टात तो जातो किंवा अन्याय वाटला किंवा कळलं त्या बाबतीत नक्की. परंतु त्याच्यामुळे काय होतं की आखी बॅच ही निश्चित प्रकारे त्याचं नुकसान होतं आणि ती अडकली विनाकारण कुठल्या चुकीचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे भाग नंतरचा विषय असतो. आणि कोर्टात आपल्याला माहिती आहे की पाठीमागं 2 वर्ष तर कोर्टाचे काही केसेस असे होते की 2-2 वर्ष त्या चालल्या नाहीत. परंतु या बाबतीत निश्चित प्रकारे काहीतरी असं वेगळं धोरण या बाबतीत काय करता येईल का? शेवटी कायदेशीर बाजू तपासून या बाबतीत निश्चित प्रकारे काय धोरण करता आलं निश्चित प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. साहेब, मला एक त्याच्यामध्ये सूचना मी मागे केली होती, आत्ताही करेन. UPSC सर्वसाधारणपणे 10 ते 13 लाख अर्ज प्रोसेस करतं आणि दरवर्षी हे त्याच्यामध्ये परीक्षा घेतं. एकही कोर्ट केस होत नाही, एकही संपूर्ण देशामध्ये.
आणि त्यांच्याकडे एकही तक्रार झाली नाही की सॉफ्टवेअर कंपनीने अमुक केलं आणि तमुक केलं आणि तमुक केलं त्याच्यामुळे हे झालं आणि FIR करावं लागलं, असं होत नाही. त्यामुळे MPSC जर सक्षम जर केली तर हे सगळे प्रश्न मिटतील. राहिला प्रश्न आपला की कोर्टाचा हे आहे. आता कोर्टाचा जर होत असेल आणि 70 वर्ष जर आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते चुकीचे नियम बनत असतील आणि कोर्टामध्ये जाऊन त्याला त्याचे हे करत असतील तर आमच्याकडे कधीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करताय मग की हे असं जात असेल. मी त्याच्याही पलीकडे जाऊन एक प्रपोजल दिलेलं होतं की जसं आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे जो याच्यामध्ये निवडणुकीसाठी कायदा आहे आणि एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की कुठल्याही न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशी तरतूद आहे. तसं एखादा जाहिरात आली की कुठल्याही न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही असा कायदा करावा असं मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि हे शक्य आहे. आता हे का होत नाही तर मग आपले तिथले वरिष्ठ अधिकाऱ्यांना थोडंसं विचारणं गरजेचं राहील. पूर्वी मला वाटतं होत नसावं, कारण 2 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय होते, हायकोर्टाचे काय निर्णय होते, विद्यार्थ्यांचं आपल्याला मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असं इतर विषय असतील. त्यामुळे खरं तर ह्या सुरुवात झालं तर पूर्वी असं काही नव्हतं, परंतु नक्की त्याची नोंद घेतली जाईल. नक्कीच धन्यवाद. मी एक शेवटचा प्रश्न विचारेल आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते घेईल. सेवा प्रवेश नियम 1995 नुसार 50% आरक्षण हे सरळ सेवेने म्हणजे MPSC मार्फत पदे भरली जायची, 25% विभागीय आणि 25% पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की विभागानुसार हे सगळं प्रमाण बदललं आहे. प्रशासनामध्ये काही अधिकारी आहेत की ते लॉबिंग करतात आणि ते प्रमाण बिघडवतात. आत्ताचं एक उदाहरण सांगतो. एक पत्रक बाहेर आलं आहे, नायब तहसीलदार पदासाठी हे जे प्रमाण होतं 33% होतं ते आता 33% वरून 20% म्हणजे फक्त 20% पदे ही MPSC मार्फत भरले जाणार. मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय? ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना प्रमोशन म्हणजे ज्याच्याकडे रोजगार आहे त्याला रोजगार दिला जातोय आणि जो बेरोजगार आहे त्याला बेरोजगार ठेवण्याचाच घाट घातला जातोय का? याच्यावर तुम्ही नाही 2019ला गव्हर्नमेंटचं पत्रक आहे, मी तुम्हाला देईल त्यानंतर, आणि आत्ता त्याची मागणी होते. ते होऊ नये अशी आमची विनंती आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचा. आणि याच्यामध्ये आणखी एक आहे की सन्माननीय मंत्री महोदयांना मी सांगेल की पदं रिक्त आता यांच्यापैकी हे जर प्रशासनामध्ये गेल्यानंतर हे सुद्धा तसंच करणार आहेत की हे मनुष्य स्वभाव आहे, म्हणजे असं काही हे नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला एक मी आमचं प्रशासकीय इंटरनल गुपित तुम्हाला सांगतो. आम्हीच लोक पदं भरू देत नाहीत MPSC मार्फत वगैरे. कशामुळे? आम्हाला ॲडिशनल चार्जचं फार एक असा रोग लागलेला असतो. एका खात्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की इतके पदं कमी का? इथे नाही, हे पद रिक्त आहे, ते रिक्त आहे, ते रिक्त आहे. मी ज्यावेळेस चौकशी केली, नाव खात्याचं सांगायला हरकत नाही, FDAमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची कमी एक तर कमी 160, त्याच्यामध्ये बरीचशी रिक्त आणि 8-10 वर्ष ते रिक्रुटमेंटच होऊ दिले नाही. कशासाठी? तर ॲडिशनल चार्ज कशासाठी? तर मग जास्त मोठं क्षेत्र मिळतं. कशासाठी मिळतं? की मला काम करण्याची फार आवड आहे म्हणून. असं तर काही नाही आहे असं काही नाही आहे. तर हे आम्ही सुद्धा फार कलाकार मंडळी असतो आतमध्ये. हे तुम्ही थोडंसं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्की सर हे सर्व विद्यार्थी तुम्हाला ऐकण्यासाठी आलेत, त्यांचे प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलेत. माझी तुम्हाला शेवटी एक विनंती असेल की हे ज्या आशेने आलेले आहेत, जे प्रश्न तुमच्याकडून घेऊन आलेले आहेत, निश्चित तुम्ही पूर्तता कराल. कदाचित हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते, आम्ही लेटरच्या माध्यमातून पोहोचत होतोच, परंतु आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. बऱ्यापैकी सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे मी मांडले आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या काही अडचणी, काही प्रश्न असतील तर मांडा. एक विनंती करेल की कृपया, आपण विद्यार्थी आहोत, राजकीय प्रश्न कुणीही विचारू नये. राजकारणाच्या संदर्भात प्रश्न येणार नाही. जो प्रश्न असेल नोकर भरतीच्या संदर्भात तोच, आणि आपण MPSCचा अभ्यास करतोय, भावी अधिकारी आहोत, असा विचार करूनच ते प्रश्न विचारा. ओके? आणि जर समजा जर कोणी राजकीय प्रश्न विचारला तो माईक बंद करा. गुड इव्हनिंग सर. मी कंबाईन मेन्स 2020चा विद्यार्थी आहे. फेब्रुवारी 2020मध्ये एक मिनिट मला बोलू देत फक्त. फेब्रुवारी 2020मध्ये त्याची ॲड आलेली आहे. 4 सप्टेंबर रोजी त्याची प्री झालेली आहे. कंबाईन एक्झाम 2020ची ॲड, आणि 4 सप्टेंबर रोजी त्याची प्री एक्झाम झालेली आहे. मागील 7-8 महिने झाले आता त्याची डेट येत नाही आहे, आणि आयोग म्हणते की ते न्यायप्रविष्ट आहे असं 17 तारखेला आयोगाने सांगितलेलं आहे. फक्त आमची एवढी विनंती आहे की त्याची जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्य सरकारने महाधिवक्त्या साहेबांमार्फत हे निवेदन आणलेलं आहे मी सर.
त्या संदर्भातील एक डिटेल निवेदन आणलेलं आहे मी. ओके, थँक्यू सर. यापेक्षा वेगळा प्रश्न विचारा. माझा प्रश्न झगडे सरांना आणि त्याच्यानंतरचे काही क्वेश्चन मामाला राहील. एकच कंबाईन प्रश्न विचारा, जास्त प्रश्न विचारू नका कारण विद्यार्थी आहेत. ग्रुप बी आपल्याला माहीत आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचं जे पेपर होत असते त्याच्यासाठी 1 तासाचा टाईम असतो. समजा 11 ते 12ला पेपर असतो आणि 10:55ला पेपर हातामध्ये पडतो. पण कुठल्या कुठल्या सेंटरमध्ये, मी एक्सपिरियन्स होल्डर आहे, मी सुद्धा पेपर दिले, तर 5 मिनटं अगोदर जसा क्वेश्चन पेपर हातामध्ये पडतो तसं काही विद्यार्थी फोडतात आणि ज्यावेळेस पेपर कलेक्ट होतो त्यावेळेस 5 मिनटं उशिरा कुठे कुठे कोणत्या कोणत्या सेंटरवर होतो. मग एका 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. पण ज्या विद्यार्थ्यांना 10 मिनटं एक्स्ट्रा मिळतात आणि एका मार्कानं पोस्ट जात असते, 10 मिनटं ज्या मुलांना जास्त मिळाले ते 10 मिनिटात कुठच्या कुठे ॲप्टिट्यूड सोडवणार आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभागाची भरती झाली, गट क आणि गट ड चे पेपर फुटले. त्याच्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असेल किंवा मंत्रालयातले उच्चपदस्थ अधिकारी असेल, हे सुद्धा त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्ट म्हणजे यांचा घोटाळा सुद्धा बाहेर आला. आणि तरीसुद्धा सरकार हे पेपर रद्द करत नाही आहे. अजून सरकारचं स्टेटमेंट यामध्ये नाही आहे. दुसरी एक्झाम झाली माडाची एक्झाम. आम्ही सर पत्रकार परिषद घेतली काँग्रेस भवनला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की माडाची एक्झाम घेऊ नका. आव्हाड साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की आम्ही माडाची एक्झाम घेऊ नका. प्रायव्हेट म्हणजे त्यावेळेस कंपनीमार्फत नव्हती, पण आयोगानं एक्झाम घेतली. आयोगानं नाही, माडाने एक्झाम घेतली. दुसऱ्या दिवशी नाही सर, क्रॉस करू नका बिलकुल. आज म्हणजे आम्ही तळमळीने बोलत आहे सर. यस यस यस. आता बऱ्याच जण आता TCS आहे, MKCL आहे, IBPS. येस करेक्ट मामा, आय एम अ बिग फॅन ऑफ यू सर मामा. तर मी तुमचा फॅन आहे आणि कारण मी ज्या भागातून आलो पुसद आणि त्या एक वनमंत्री त्यांच्यामध्ये होते, तुम्ही वनराज्यमंत्री आहात. तर माझा मुद्दा, आता तुम्ही म्हटले की MKCL, TCS आणि IBPS. आता ज्या वेळेस या कंपनीला आपण टेंडर दिलं, पण MPSC समन्वय समिती असेल यांनी औरंगाबादचे CCTV फुटेज चेक केले, कलेक्ट केले आणि आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की त्याच्यामध्ये सुद्धा सेंटर मॅनेज झालं. म्हणजे आपण IBPSला जरी एक्झाम दिली तरी सेंटर मॅनेज होता, TCSला जरी एक्झाम कंडक्ट करण्याची दिली तरी सेंटर मॅनेज होतं. हे नाकारून चालणार नाही कारण हा विषय महाराष्ट्राने मग हा मुद्दा जो आहे तो MPSC मार्फत व्हायला पाहिजे असं माझा एक मुद्दा आहे. अध्यक्षतेखाली सगळ्या लिपिक पदांची भरती MPSC कडे घेण्याचा निर्णय 3 महिन्यात ठरलं होतं, पण अजून 1.5 वर्ष झालं ते झालेलं नाहीये. तर आपल्याला विनंती आहे की यांच्याच माध्यम नक्कीच मामा. थँक्यू. थोडक्यात प्रश्न विचारा. माझा प्रश्न हा आहे की यापुढील भरती तर नक्कीच MPSC द्वारे घ्यावे, पण आरोग्य भरती गट क जी झालेली आहे त्याचा निकाल पण जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये मेरिटमध्ये जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, आम्ही आत्तापर्यंत विभागाला 70 निवेदन दिलेत. आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहोत, आम्ही असं पण निवेदन दिलंय. आज आम्ही 70 लोक तिथं उपोषण करतोय. इथं आता आम्ही 40 जण उपोषणकर्ते उपलब्ध आहोत, निवेदन पण आणलंय. तर ह्याच्यावर तुम्ही काय सुचवाल की काय झालं पाहिजे? म्हणजे काही चुकीच्या लोकांमुळं अधिकाऱ्यांनीच भ्रष्टाचार केलेला आहे, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. तर आता आमची बाजू कोण धरणार नाही? आमचा विचार कुठेतरी केला जाईल का? सर 17 डिसेंबर 2021ला JR आला होता की 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या दरम्यान ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 2022साठी ज्या एक्झाम होतात त्यांना एलिजिबल धरण्यात येईल. पण काही विद्यार्थ्यांचा सर प्रॉब्लेम असा झाला की 21ला काही एक्झाम झाल्या नाहीत, 20-21ला. तर 17 डिसेंबर 2021 नंतर ना काही विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे. मग अशा विद्यार्थ्यांना आपण सर फेअर चान्स दिलेला नाही आहे. मग अशा विद्यार्थ्यांचा तुम्ही विचार करावा अशी सगळ्यांची म्हणजे इच्छा आहे. थँक्यू सर.
याच्यामध्ये मामा असा विषय झाला की जे डेट दिली त्याच्यानंतर एक दिवस जो बाहेर पडतोय अशांना पण फॉर्म भरता नाही आलेला. नमस्ते सर. सर्वात महत्त्वाचा आणि रास्त मुद्दा म्हणजे जी प्रश्नांच्या संदर्भात ती तुम्ही तज्ज्ञ समिती नेमलेली आहे. आत्तापर्यंत एक्झाम झाल्यानंतर जेव्हा फर्स्ट की येते सेकंड कीला खूप प्रश्न कॅन्सल होतात. आपण म्हणतो की ती तज्ज्ञ समिती आहे. तज्ज्ञ समिती खरंच विचार करते का? ज्यावेळेस विद्यार्थी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतो आणि जेव्हा म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्याला कळतं की प्रश्न कॅन्सल झाल्यामुळे तो नापास झालेला आहे, त्याचे श्रम वाया जातात आणि पुढच्या परीक्षेला तो मुक्तो. जर तुम्ही जी तज्ज्ञ समिती नेमत आहात ती खरोखर तज्ज्ञ आहे का आणि प्रश्न खरोखर रास्त आहेत का विद्यार्थ्यांचे, त्याचा विचार करावा, एवढी माझी नम्र विनंती आहे आपल्याला. नाही, आता याच्यामध्ये खरं म्हणजे की असं होण्याची आवश्यकता नाही आहे. ती तज्ज्ञ समिती आहे की नाही ते तज्ज्ञ म्हणूनच नेमलेले असतात. पण ऐकून घ्या, ते तज्ज्ञ म्हणून नेमलेले असतात. पण त्याच्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर शासन त्याच्याप्रमाणे करत आहे आणि तिथे होते. म्हणजे तुम्ही सांगण्याच्या अगोदर त्यांच्याकडे होते की ते करतायत की नाही. राहिला मुद्दा की एखादा प्रश्न चुकीचा असेल किंवा हे झाला असेल तर तो एकटा विद्यार्थ्यासाठी असतो, संपूर्ण प्रक्रियेला तो लागू असतो. त्यामुळे 10 लोकांनाच त्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि बाकीच्यांना असं होत नाही आहे. समजा त्यातले 15 प्रश्न जरी तुमचे काढून टाकले तरी सगळ्यांच्यासाठी काढून टाकलेले आहेत. ते युनिव्हर्सल आहे. त्यामुळे काही वरतीच परिणाम झाला असं होत नाही. केवळ ते तुम्हाला आले होते आणि म्हणून असं त्याचा धरता येत नाही. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे की तज्ज्ञ समिती ही तज्ज्ञ असावी. ती तज्ज्ञ जर नसेल तर मग शासन त्याचा विचार करेल की खरंच तज्ज्ञ आहेत की नाही. नमस्कार मामा, मी सचिन वळकुंडे खडूस. माझा एक प्रश्न असा आहे, 2018-19ला जिल्हा परिषद मार्फत कृषी विस्तार सांख्यिकी आणि ग्रामसेवक ही फॉर्म भरून आज 4 ते 5 वर्ष होत आली आहेत. तरी त्या परीक्षेचा आम्ही भरलेला फॉर्मच अजून त्याची काय लेखी परीक्षा काय अजूनही झाली नाही. तर त्याच्यावरती काय होईल किंवा त्याच्यावरती अजून परीक्षा कधी होईल, डेट कधी येईल आणि आम्ही त्या परीक्षेचा भरलेला 4 वर्षापूर्वी भरलेला फॉर्म त्या परीक्षा कधी होतील त्याचा अभ्यास आम्ही अजून करत आहे आणि अजून किती दिवस करत राहायचा याची अपेक्षा आम्ही किती दिवस धरायचे. ओके, धन्यवाद मामा, आभार आहे. ऐका, एवढे प्रश्न शक्य नाहीत, मोजकेच घ्या फक्त. महेश, एकच मिनिट, मामांना जायचं आहे, पुढे मीटिंग आहे. हा एक प्रश्न घेऊयात आपण. 1 मिनिट ऐका. मामांना जायचं आहे. मामांचं असं म्हणणं आहे की जे काही प्रश्न असतील, ज्या विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील त्यांची आपण एक सेपरेट मीटिंग घेऊयात आणि त्या मीटिंगमध्ये सगळे प्रश्न मग लेखी सगळे प्रश्न घेऊयात. मामा त्याच्यावरती सोल्युशन देतील. पण आता एक प्रश्न आलायच माहीत, तर तुम्ही एक प्रश्न विचारा फक्त. सर, प्रश्न नाही, पण माझं काही गोष्टीच्या बाबतीत खरंच डाऊट आहेत की सर आज MPSC करता सगळ्या या तरुणांक जर पाहिलं ना, यांचे चेहरे आणि यांची मानसिकता जर पाहिली ना, आज सगळी याच्यात खची होऊ राहिलेली सर. काहीच नाही राहिलेलं याच्यात की आज आहे ना. थँक्यू सो मच मामा. धन्यवाद सर. मी जेव्हापासून तुम्ही आलात ना त्यापासून खरंच याच्यात बदल झालेला आहे MPSC. हे मी मान्य करतो. थँक्यू. जेव्हापासून तुम्ही आलात दरवेळेला पदांची अहवाल मागवला, MPSCला पटापट काही ना काही पद भरण्याच्या सूचना दिल्या. एक तर आम्हाला त्याच्यामुळे खूप आनंद झाला. पण ह्या प्रक्रियेत एवढं जर पाहिलं सर तर पहिला प्रश्न, 1 मिनिट सर, CDPOचा एक पहिला प्रश्न की CDPOला राज्यसेवेच्या याच्यात ऍड केलं. जी पोरं 4 वर्षापासून अभ्यास करत होते, ऍड तर आली नाही, ते CDOच्या पोरांना आज राज्यसेवा करावं लागते. म्हणजे अभ्यासक्रम चेंज झाला, पोरांनी लगेच तिकडे बदलायचं.
म्हणजे आजपर्यंत अशा गोष्टीतून आजपर्यंत शिक्षक भरती नाही, आजपर्यंत तलाठी भरती नाही, आणि पदं जर आली ना तर ती पोरांपर्यंत पोहोचतही नाही, ती भ्रष्टाचारातच गुंतली जातात. एक असं करा मामा की भविष्यातल्या तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न सोडून टाका. थँक्यू. मामांना वेळ कमी आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पण जसं जगडे साहेब म्हणले तसं मी पण ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे. तुमची अडचण काय आहे, तुमचे प्रश्न काय आहेत, आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, किंवा जेणेकरून शेवटी तुम्हाला मी एक सांगतो की उद्या ह्यातले बसलेल्या अधिकाऱ्यापैकी काय अधिकारी झाले तर निश्चित प्रकारे त्याचा आनंद जरा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आहे. तुमच्या कुटुंबा एवढा आनंद मला पण आहे रे बाबांनो. आणि मी पण ग्रामीण भागातला आहे, त्यामुळे आणि शेवटी आयुष्यात काय आहे, शेवटी आपल्याकडून एक तुम्हाला आता तुमच्या निमित्तानं आज तुम्ही सगळे विद्यार्थी, आज मी जर राज्याचा मंत्री जरी असलो, आज तुमच्या MPSCच्या माध्यमातून तुम्हा लोकांना मदत करायची माझ्या आयुष्यात मला परमेश्वराने संधी दिलेली आहे. आणि मी ती संधी का वाया घालवायची, त्यामुळे मी संधी ती वाया घालवणार नाही. ह्या राहिलेल्या आता जे पुढचं एक वर्ष आहे, या वर्षामध्ये मी आता MPSCचं सांगत नाही, तू जसं बाकीचा विषय मांडला, MPSCचं सोडून सुद्धा आरोग्य विभागाच्या असतील, आमच्या गृह विभागाच्या असतील, किंवा ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 2-3 परीक्षा असतात, किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षा असतात, ह्या परीक्षा कशा जास्तीत जास्त या परीक्षा घेतल्या जातील आणि यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना कसं नेमणुका त्यांना दिल्या जातील, यासाठी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्त्याचा निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांचा आता लहान नाही, मी मोठेच म्हणावं लागेल, तुमच्या सगळ्याचा मोठा भाऊ या नात्यानं माझा पुढच्या वर्षी हा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील, हा शब्द तुम्हा सगळ्यांना मी देतो. नमस्कार मामा, माझं नाव वैष्णवी गाडवे, बारामतीहून. मामा माझं ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ व्होकेशनल इन क्वालिटी कंट्रोल असं झालेलं आहे, परंतु MPSC वेबसाईटवरती हा कोर्स नमूद नाही आहे. तर MPSC हेल्पलाईनला आम्ही खूप सारे कॉल केले, मेल केले, पण त्यांच्याकडून एकही रिस्पॉन्स मिळाला नाही आहे. तर मामा तुमच्याकडून अशी विनंती आहे की याच्यामध्ये तुमच्याकडून काही मदत मिळाली तर माझ्यासारखे अनेक विद्यार्थी ज्यांनी हा कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडून मदत मिळाली. ठीक आहे ताई, मला हा पहिल्यांदाच प्रश्न येतोय, मी नक्की माहिती घेऊन त्या बाबतीत मदत आपल्याला करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू मामा. मी MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019चा विद्यार्थी आहे, आणि त्यांच्या प्रतिनिधित्व म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आमचा रिझल्ट 2019चा रिझल्ट आत्ता 2 एप्रिल 2022मध्ये लागलेला आहे, आणि आमच्या पोस्टिंग संदर्भात किंवा आमचं जे नियुक्ती आहे लेटर, त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई व्हावी, या संदर्भात थोडंसं माहिती दिली. 100% लवकरात लवकर कारवाई होईल आणि तुम्हाला पोस्टिंग दिलं जाईल. आता जे पास झालेले विद्यार्थी आहेत राज्यसेवेमध्ये, त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार सोहळा 5 मिनिटं अधिकाऱ्यांचा सत्कार होतोय. जरा अधिकाऱ्यांचा सत्कार करताना निश्चित प्रकारे तुम्ही पण भविष्यात त्याप्रमाणे हे ठेवा, त्यांचा आदर्श ठेवून जरा हे करा. थांबा जरा, सगळी जाऊ नका. थँक्यू मामा. यानंतर मी सर्वप्रथम या ठिकाणी निमंत्रित करतो मुलींमधून प्रथम आलेल्या मानसी पाटील उपजिल्हाधिकारी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर मुलांमधून प्रथम आलेले उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते असे प्रसाद चौगले यांना विनंती करतो की आपण हे व्यासपीठावरती यायचं आहे. प्रसाद चौगले यांचा देखील सन्मान मामांच्या हस्ते होतोय. यानंतर उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत यांचा देखील सन्मान मामांच्या शुभ हस्ते होतोय. श्रद्धा उदावंत उपजिल्हाधिकारी यांचा सन्मान होतोय. यानंतर रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी, रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. सायली
सोळंकी उपजिल्हाधिकारी सायली सोळंकी उपजिल्हाधिकारी यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. यानंतर हरेश सूळ सर यांचा सन्मान या ठिकाणी मामांच्या हस्ते होतोय. त्यांची देखील उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. हरेश सूळ सर. यानंतर स्वाती देसाई उपजिल्हाधिकारीपदी यांची देखील नियुक्ती झालेली आहे. यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. स्वाती देसाई. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. स्वाती देसाई यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर पद्माकर गायकवाड उपजिल्हाधिकारीपदी यांची देखील नियुक्ती झालेली आहे. पद्माकर गायकवाड सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर निखिल खेमनार उपजिल्हाधिकारीपदी सरांची निवड झालेली आहे. निखिल खेमनार सरांचा देखील सन्मान या ठिकाणी मामांच्या शुभ हस्ते होतोय. समाधान घुटकुडे यांची देखील उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. समाधान घुटुकडे यांचा सन्मान या ठिकाणी मामांच्या शुभ हस्ते होतोय. अविनाश शेंबेवाड तहसीलदारपदी नियुक्त झालेले आहे. अविनाश शेंबेवाड यांची तहसीलदारमध्ये नियुक्त झालेली आहे. यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. अविनाश सरांची यथावकाश नावाची फिल्म आहे, ह्याचा टीजर देखील या ठिकाणी रिलीज होणार आहे. त्यानंतर महेश पांढरे गटविकास अधिकारी. मामा एक 2 मिनिटं. यांची यथावकाश नावाची फिल्म टीजर या ठिकाणी रिलीज होणार आहे आपल्या शुभ हस्ते. यानंतर हेमंत ढोकले तहसीलदार. हेमंत ढोकले तहसीलदार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महेश पांढरे गटविकास अधिकारी. महेश पांढरे सर गटविकास अधिकारी. हेमंत ढोकले सर तहसीलदार. श्यामसुंदर चेपटे तहसीलदार. श्यामसुंदर चेपटे सर तहसीलदारपदी यांची देखील निवड झालेली आहे. यांचा देखील सन्मान होतोय. गणेश यलमवार राज्यात PSI दुसरा. गणेश यलमवार PSI पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. गणेश यलमवार. गोपीनाथ केंद्रे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. गोपीनाथ केंद्रे. त्यानंतर वैशाली कांबळे यांचीही PSI पदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान होतोय. वैशाली कांबळे. धम्मानंद इंगोले यांची देखील PSI पदी नियुक्त झालेली आहे. धम्मानंद इंगोले. त्याचबरोबर सचिन खुटवड यांची देखील PSI पदी नियुक्त झालेली आहे. निलेश ओमासे. धम्मानंद इंगोले या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारतायत. PSI पदी नियुक्त झालेले धम्मानंद इंगोले. यानंतर सचिन खुटवड यांची देखील PSI पदी नियुक्त झालेले आहे. सचिन खुटवड. निलेश ओमासे यांची देखील PSI पदी नियुक्त झालेले आहे. निलेश ओमासे. भुजंग मिसाळ ऊसतोड कामगार ते STI पदी नियुक्त झालेले आहे. भुजंग मिसाळ ऊसतोड कामगार ते STI पदी नियुक्ती. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. ऊसतोड कामगार ते STI पर्यंतची हे त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. भुजंग मिसाळ सर यांची STI पदी नियुक्त झालेली आहे. शिवाजी टोंपे RFO. शिवाजी टोंपे RFO. नारायण इंगळे RFO यांचा देखील या ठिकाणी यानंतर आजच सकाळ समूहाने जे एक पोस्टर बॉय ते जाहिरात कंपनीचे मालक आपल्या सर्वांचा परिचित मयूर राजपूत याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मयूर राजपूत आजच सकाळच्या पेपरमध्ये यांच्याबद्दल हे आलेलं आहे. पोस्टर बॉय ते जाहिरात कंपनीचे मालक. तुम्ही जे पोस्टर बघताय बोर्डवरती लावलेले सर्वत्र हे मयूर चिकटवत असतो आणि आज पोस्टर बॉय ते जाहिरात कंपनीचा मालक हा त्यांचा प्रवास कौतुकास्पद. एकदा जोरदार टाळ्या मयूरसाठी वाजवा सर्वांनी. 2 मिनिटं सर्वांनी आहे त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. यथावकाश या फिल्मचा टीजर लॉन्च या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते होतोय. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावरती आधारित. सर्वांनी खाली बसा, सहकार्य करा. आपल्या मागं मित्र उभारलेले आहेत, सर्वांना दिसल. यथावकाश या शॉर्ट फिल्मचा टीजर या ठिकाणी. लाईट्स ऑफ करा, मागचे तिथे मागे लाईट्स बंद करा.
सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अविनाश शेंबटवाड. मामा, ही जी फिल्म आहे ती आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण केली आणि यामधली जेवढी पण ॲक्टर्स आहेत, टेक्निकल टीम सोडली तर ही सगळी MPSC करणारी मुलं आहेत. ती रात्री अभ्यास करायची, दिवसा आम्हाला फिल्मसाठी वेळ द्यायची आणि असं एक 2 महिन्याचा हा या टीमनी 2 महिने दिले होते आम्हाला आणि त्यानंतर हे सगळं पूर्ण झालेलं आहे. हां, आणि मामा यासाठी जी फंडिंग पण होती ती क्राऊड फंडिंगनी गोळा केलेली आहे. कुणाकडनं आम्ही यासाठी फंडिंग घेतली नव्हती. तर मला वाटतं की या टीमला ही तुमच्यातलीच मुलं आहेत, तुमचीच ही स्टोरी आहे आणि जे आपण आजपर्यंत अनुभवलं आहे, जी घुसमट असेल, जी अवहेलना असेल, 5-6 वर्ष तयारी करणाऱ्या मुलांना ते चांगलं माहीत असेल. तर हे सगळं कुठेतरी आमच्या अनुभवातून, तुमच्या अनुभवातून, या टीमच्या अनुभवातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes. Hey, Rausha! It was actually Mama Joe. The airpiece to man. तुझी पोस्ट नाही निघाली ना तर विसर मला. ही परीक्षा फक्त परीक्षा द्यायला आयुष्य आयुष्य हॅलो.